Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 8.3 of chapter number 8 quadrilateral constructions and types from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 49 आणि 50 वर प्रॅक्टिस सेट 8.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी आपण समजून घेऊयात की पॅरलेलोग्राम म्हणजे काय. कारण हे पहा प्रॅक्टिस सेट 8.3 मधील फर्स्ट क्वेश्चनच आपल्याला पॅरलेलोग्राम वर विचारलेला आहे. मग आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की अरे हा पॅरलेलोग्राम म्हणजे नक्की आहे तरी काय आणि त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत. याआधी आपण क्वाड्रिलॅटरलचे कोणकोणते टाइप्स अभ्यासले तर स्क्वेअर त्याच्या प्रॉपर्टीज, त्यानंतर रेक्टँगल त्याच्या प्रॉपर्टीज आणि रॉम्बोस आणि त्याच्या प्रॉपर्टीज. आता आपण अभ्यासूयात की क्वाड्रिलॅटरलच्या कोणत्या प्रकाराला आपण पॅरलेलोग्राम असं म्हणतो. चला समजून घेऊयात. हे पहा डेफिनेशन आपल्याला काय सांगते. अ क्वाड्रिलॅटरल having opposite sides parallel is called a parallelogram. एक असा क्वाड्रिलॅटरल की ज्याच्या अपोजिट साइड्स पॅरलल आहेत त्याला आपण पॅरलेलोग्राम असं म्हणतो. आता इथे पहा हा पॅरलेलोग्राम आहे. हा जो शेप आहे तो शेप आहे पॅरलेलोग्राम. आता याला पॅरलेलोग्राम असं का म्हणायचं. याला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतो. बेसिक आपण काय म्हणतो क्वाड्रिलॅटरल. पण क्वाड्रिलॅटरलच्या कोणत्या टाइपला पॅरलेलोग्राम म्हणतो तर ज्या शेप मध्ये क्वाड्रिलॅटरलच्या ज्या शेप मध्ये अपोजिट साइड्स पॅरलल असतात त्याला आपण पॅरलेलोग्राम म्हणतो. आता इथे पहा या शेप मध्ये साइड ए बी आणि साइड डी सी कशा आहेत पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजे काय या दोन्ही साइड्सला आपण कितीही एक्सटेंड केलं तर या कुठे जाऊन मिळणार आहेत का, एकमेकांना मीट करणार आहेत का, इंटरसेक्ट करणार आहेत का तर नाही. त्याचबरोबर साइड ए डी आणि साइड बी सी या दोन्ही साइड सुद्धा आपण कितीही खालून वरून एक्सटेंड केला तरी त्या कधीच एकमेकींना मीट करणार नाहीत. म्हणून या शेपला काय म्हणायचं पॅरलेलोग्राम. आता इथे तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की अरे रेक्टँगल जेव्हा आपण अभ्यासला तेव्हा त्यामध्ये सुद्धा त्याच्या ज्या अपोजिट साइड्स आहेत त्या सुद्धा तर अपोजिट पॅरलल आहेत ना. ज्या प्रकारे इथे पॅरलेलोग्रामच्या साइड्स पॅरलल आहेत त्याच प्रकारे रेक्टँगलच्या साइड सुद्धा पॅरलल आहेत. मग रेक्टँगलला पॅरलेलोग्राम का नाही म्हणायचं. दोन्ही शेप्स मधला एक मेजर डिफरन्स मी तुम्हाला सांगू का. रेक्टँगलची डेफिनेशन मध्येच आपल्याला डिफरन्स कळतो. हे पहा इफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर राईट अँगल्स इट इज कॉल्ड अ रेक्टँगल. आपण कोणत्या प्रकारच्या क्वाड्रिलॅटरलला रेक्टँगल म्हणतो. डेफिनेशन आपल्याला काय सांगते की राईट अँगल इथे या क्वाड्रिलॅटरलचे जे सगळे अँगल्स आहेत ते कसे आहेत राईट अँगल्स आहेत. 90 डिग्री. हे पहा ए 90 डिग्री, बी 90 डिग्री, सी 90 डिग्री, डी 90 डिग्री बरोबर. म्हणून आपण या शेपला काय म्हणणार रेक्टँगल. तर हा जो शेप आहे या शेपचे सगळे अँगल्स पहा बरं 90 डिग्रीचे आहेत का नाही की नाही. अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल डी राईट अँगल नाही आहेत 90 डिग्रीचे नाही आहेत. याच्या फक्त ज्या साइड्स आहेत त्या पॅरलल आहेत. म्हणून याला आपण पॅरलेलोग्राम म्हणायचं आणि या शेपला आपण रेक्टँगल म्हणतो. आता याच्या काय बरं प्रॉपर्टीज आहेत चला समजून घेऊया त्याच्या प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स म्हणजे काय तर समोरासमोरील अँगल्स. आता इथे अँगल ए की नाही हा याच्या समोरचा अँगल कोणता आहे तर अँगल सी. मग हे जे दोन अपोजिट अँगल्स आहेत ते कसे आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय तर इक्वल मेजर्स. त्याचबरोबर हा अँगल बी आणि याच्या समोरचा अँगल डी हे दोन्ही कसे आहेत अपोजिट अँगल्स आहेत आणि कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच इक्वल मेजर्सचे आहेत. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी काय अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स म्हणजे साइड ए बी ची अपोजिट साइड कोणती आहे साइड डी सी. सो या दोन्ही साइड्सची लेंथ ही इक्वल असते. जेवढ्या लेंथची ए बी आहे साइड तेवढ्याच लेंथची डी सी असते. त्याचबरोबर साइड ए डी ची जेवढी लेंथ असते ना तेवढीच लेंथ साइड बी सी ची असते. नेक्स्ट प्रॉपर्टी डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स म्हणजे काय तर अपोजिट वर्टासेसला जॉईन करणारी लाईन त्याला आपण काय म्हणतो डायगोनल. सो बी डी या पॅरलेलोग्रामचा डायगोनल आहे. आणि आणखी एक डायगोनल कसा होईल तर ए सी. हे दोन्ही डायगोनल्स काय करतात तर बायसेक्ट करतात. हे पहा या पॉइंटला बायसेक्ट केलेलं आहे. बायसेक्ट म्हणजे काय तर
दोन इक्वल तुकडे करणे. आता इथे जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्या इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण नाव देऊयात ओ. आता मला सांगा, बायसेक्ट केलं डायगोनल AC ला, याचा अर्थ काय? तर डायगोनल AC चे दोन इक्वल तुकडे तयार झालेले आहेत. कोणते? तर CO आणि AO हे दोन इक्वल तुकडे तयार झालेले आहेत डायगोनल AC चे. त्याचबरोबर डायगोनल BD चे सुद्धा दोन इक्वल तुकडे तयार झालेले आहेत. कोणते आहेत ते? तर DO आणि BO. सो थर्ड प्रॉपर्टी लक्षात आली, डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. नेक्स्ट प्रॉपर्टी, ऍडजसेंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हटल्यावर काय आठवलं? 180 डिग्री, हो की नाही? कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90 डिग्री, सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री. आता ऍडजसेंट अँगल्स आठवले का तुम्हाला? ऍडजसेंट म्हणजे काय? शेजारी. शेजारी शेजारी असणारे अँगल्स कसे असतात? पॅरलेलोग्रामचे सप्लिमेंटरी असतात. आता इथे पहा, हा आहे अँगल A आणि याच्या शेजारील अँगल कोणता आहे? अँगल B. सो मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B जर आपण केलं तर आपल्याला आन्सर काय मिळतं माहितीये का? 180 डिग्री. म्हणून प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला? ऍडजसेंट अँगल्स आर सप्लिमेंटरी पॅरलेलोग्रामचे. ओके. आता इथे काही मुलांना प्रश्न पडू शकतो की अरे असं कसं, एच्या शेजारचा अँगल बीच कसं काय होईल? एच्या शेजारी तर डी सुद्धा आहे. तर हो, तुम्ही बरोबर आहात, एच्या शेजारी डी सुद्धा आहे. मग जर आपण मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल डी केलं तरी सुद्धा आपल्याला सम 180 डिग्रीच मिळणार आहे. सो या सगळ्या प्रॉपर्टीज पॅरलेलोग्रामच्या कळाल्या का? आणि मुळात पॅरलेलोग्राम म्हणजे काय हे कळालं का? व्हेरी गुड. चला तर मग आता आपण प्रॅक्टिस सेट 8.3 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. मेजर्स ऑफ opposite angles of a parallelogram are 3x minus 2 degree and 50 minus x degree. Find the measures of its each angle. आता इथे या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे? सगळ्यात आधी हायलाइट होणारा वर्ड आहे पॅरलेलोग्राम. हो ना, पॅरलेलोग्राम वर आधारित एक क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. पॅरलेलोग्राम आलं की पॅरलेलोग्राम म्हणजे काय आणि त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या लगेच आपल्याला क्लिक झाल्या पाहिजे. सो रफ मध्ये आपण हे पहा, पॅरलेलोग्राम अशा प्रकारे ड्रॉ करून घेऊयात. आणि आता इथे काय दिलेलं आहे? अपोजिट अँगल्सचे मेजर दिलेले आहेत. ओके नाही? मग अपोजिट अँगल्स कोणते कोणते आहेत? तर अँगल ए, अँगल सी हे काय आहेत? अपोजिट अँगल्स आहेत. त्याचबरोबर अँगल बी, अँगल डी हे सुद्धा अपोजिट अँगल्स आहेत. मग आता इथे क्वेश्चन मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे? मेजर्स ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर. पॅरलेलोग्रामचे अपोजिट अँगल्सचे मेजर दिलेले आहे. मग आपण कोणतेही दोन अपोजिट अँगल्स इथे घेऊ शकतो. सो आपण अपोजिट अँगल्स म्हणून ए आणि सी घेऊयात. सो इथे मेजर त्यांनी दिलेले आहे 3x minus 2. सो ए चे मेजर आपण राईट करूयात 3x minus 2 आणि सी चे मेजर आपण राईट करूयात 50 minus x. आता हे उलट पुलट सुद्धा आपण करू शकतो. सी ला आपण 3x minus 2 राईट करू शकतो, ए ला 50 minus x राईट करू शकतो, काही हरकत नाही. पण आता इथे त्यांनी क्वेश्चन मध्ये आपल्याला अपोजिट अँगल्सचे मेजर दिलेले आहे. प्रॉपर्टी आपण काय अभ्यासलेली आहे की अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे जेवढ्या मेजरचा अँगल ए असतो तेवढ्याच मेजरचा अँगल सी असतो. आणि त्यांनी इथे आपल्याला हे मेजर्स दिलेले आहेत. आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे? फाइंड द मेजर्स ऑफ इट्स ईच अँगल. प्रत्येक अँगलचे मेजर फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. म्हणजे अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल डी सगळ्या अँगलचे मेजर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. मग अँगल्सचे मेजर फाइंड आउट करायला सांगितलेले आहे म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागणार आहे? इथे जे मेजर दिलेले आहे त्यामध्ये हा जो एक्स दिलेला आहे तो एक्स आधी आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. तो एक्स आपल्याला मिळाला ना की मग आपण इतर सगळ्या अँगल्सचे मेजर फाइंड आउट करू शकतो, कारण आपल्याकडे सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. हो ना? मग चला सोल्युशन राईट करायला घेऊयात. सोल्युशन मध्ये त्यांनी दिलंय का? पॅरलेलोग्रामचं नाव दिलंय? नाही दिलं. हा इथे आपण अज्युम केलाय पॅरलेलोग्राम ए बी सी डी. हो ना? चला तर मग इथे आपण राईट करूयात. लेट ए बी सी डी बी द पॅरलेलोग्राम विथ मेजर ऑफ अँगल ए क्वेश्चन मध्येच दिलेला आहे 3x minus 2 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल सी 50 minus x डिग्री. आता आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे की अपोजिट अँगल्स हे
कॉन्ग्रुएंट असतात. सो इथे आपण नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. नाव मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी. कारण इथे प्रॉपर्टी राईट करून घ्यायची आहे. आपण असंच राईट करायचं नाही, प्रत्येक याला रिझन द्यायचं आहे. आपण असं का केलेलं आहे, अँगल ए इज इक्वल टू अँगल सी असं का राईट केलंय, कारण प्रॉपर्टी आहे पॅरलेलोग्रामची. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. आता नेक्स्ट अँगल ए इज इक्वल टू अँगल सी राईट केलंय की नाही. अँगल ए ची काय व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 3x-2. सो ती इथे राईट करून घेऊयात आपण. 3x-2 डिग्री. आता प्रत्येक वेळी मी डिग्री डिग्री हा वर्ड नाही यूज करत, तुम्ही समजून जा. 3x-2 इज इक्वल टू 50-x. आता हे जे ब्रॅकेट्स आहेत ना ते आपण थोड्या वेळासाठी रिमूव्ह करूयात. सो कशा प्रकारे राईट करणार आपण, 3x-2 इज इक्वल टू 50-x. आता हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करूयात आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. सो कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करणार, इथे पहा इथे 50 आहे इक्वल टू च्या राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला -2 आहे. सो आपण काय करूयात, या -2 ला 50 च्या जवळ नेऊयात. कशा प्रकारे जाणार तो, इथे मायनस आहे की नाही, तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल तेव्हा मायनसचा प्लस होऊन जाणार. सो कसे राईट करणार आपण, 3x इज इक्वल टू 50 मायनस x ॲज इट इज, आणि हा -2 त्याची साईड चेंज करतोय ना, सो मायनसचं काय होणार आहे प्लस. सो +2. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करूयात आपण, हा जो x आहे ना या x ला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. का बरं लेफ्ट हँड साईडला पाठवायचं आहे आपल्याला, कारण इथे पहा इथे सुद्धा 3x आहे, इकडे x आहे आणि इथे सुद्धा xच आहे. सो चला आपण काय करूयात, या -x ला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवूयात. पण तो कसा असाच जाणार का, तर नाही, त्याचा साईन चेंज होणार. इथे मायनस आहे, इकडे गेला की प्लस होणार. सो 3x + x इज इक्वल टू 50 + 2. आता पहा 3x + x. आता इथे काहीच कोइफिशियंट नाहीये x चा, म्हणजे काय आहे 1 आहे, हो ना. सो 3x + 1x किती झाले 4x. सो 4x इज इक्वल टू 50 + 2 किती होणार 52. आता इथे काय आहे 4x. सो या x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हटल्यावर या 4 ला आपल्याला इथून गायब करावं लागणार. तो कसं जाणार बरं इथून, इथे काय आहे 4 आणि x, ओके ना. या दोघांमध्ये कोणतंच साईन नाहीये, म्हणजे मल्टिप्लिकेशनचा साईन आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मग काय करूयात, या 4 ला आहे ना इक्वल टू च्या कुठे पाठवायचं आहे, दुसऱ्या साईडला, राईट हँड साईडला, हो ना. सो मग इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेला की तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो हे पहा इथे रिमेनिंग काय राहणार फक्त x, कारण 4 ला आपण इकडे पाठवत आहोत. सो x इज इक्वल टू 52 डिवायडेड बाय 4. चला 4 ने 52 ला डिवाइड करा. 4 1 जार 4, 4 1 जार 4, 5 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. सो 1 2 किती झाले 12 आणि 4 3 जार 12. सो x इज इक्वल टू 13. आन्सर आलेले आहे आपले. x ची व्हॅल्यू काय आहे 13. आता इथे आपल्याला जी अँगलचे मेजर दिलेले आहे त्यामध्ये x च्या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आणि फाइंड आउट करूयात की अँगल A किती डिग्रीचा आहे. सो चला हे पहा, नाव मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू काय दिलेलं आहे 3x-2. हे पहा 3x-2. सो x च्या जागी x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. सो 3 इंटू x ची व्हॅल्यू आहे 13. सो 13 - 2. 3 इंटू 13 किती झाले 13 3 जार 39 -2. 39 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना रिमेनिंग 37, हो ना. सो मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू काय आलेलं आहे 37 डिग्री. आता जर मेजर ऑफ अँगल A 37 डिग्री आहे तर त्याच्या अपोजिट साइडचा जो अँगल आहे तो किती असणार आहे, तो सुद्धा 37च असणार की नाही, कारण प्रॉपर्टीज आपल्याला सांगते अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. सो इथे आपण राईट करूयात. हे पहा, नाव मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल C, राईट. सो इफ मेजर ऑफ अँगल A is equal to 37 degree, then measure of angle C is also 37 degree.
फ्रॉम 1 इथे आपण राईट केलंय, कारण इथे हे पहा ही प्रॉपर्टी आपण ऑलरेडी इथे राईट करून ठेवलेली आहे आणि या प्रॉपर्टीला आपण 1 असं नाव दिलंय म्हणून इथे आपण राईट केलं फ्रॉम 1. पुन्हा पुन्हा राईट करायची गरज नाही आहे प्रॉपर्टी. चला आता पुढे आपल्याला ए आणि सी हे दोन्ही अँगल्सचे मेजर मिळालेले आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलंय की सगळ्या अँगल्सच्या मेजर किती आहे ते आम्हाला सांगा. मग आता हे 2 अँगल्स तर आपल्याला मिळाले. त्यानंतर पॅरलेलोग्रामच्या आणखी कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. त्यानंतर मी तुम्हाला आणखी एक प्रॉपर्टी सांगितली होती, कोणती आठवतीये का? ऍडजसेंट अँगल्स कसे असतात? येस, सप्लिमेंटरी असतात, हो ना. म्हणजे त्यांच्या मेजरचे सम जर आपण केले तर ते 180 डिग्री येते हे आपल्याला माहित आहे. सो चला ती प्रॉपर्टी यूज करून आपण मेजर ऑफ अँगल बी फाइंड आउट करूयात. सो हे पहा, नाव मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल बी का केलं? कारण की ऍडजसेंट अँगल्स मेजर ऑफ अँगल ए आणि मेजर ऑफ अँगल बी कसे आहेत? ऍडजसेंट अँगल्स आहेत आणि त्यांच्या मेजरचे सम हे 180 डिग्री येत असते. ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात. सो अँगल ए चे मेजर आपल्याकडे आहे 37 डिग्री. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. इथे रिझन राईट करायचं त्याही आधी. ऍडजसेंट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. मेजर ऑफ अँगल ए 37 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 37 ला आपण इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. सो अँगल बी इज इक्वल टू 180 मायनस 37. 180 मधून 37 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग काय राहतं सांगा बरं? 143. सो मेजर ऑफ अँगल बी किती आलेला आहे? 143. जर मेजर ऑफ अँगल बी 143 आलेला आहे तर त्याचा जो अपोजिट अँगल आहे अँगल डी तो किती असणार? व्हेरी गुड, खूप हुशार आहात तुम्ही. अपोजिट अँगल सुद्धा 143 डिग्रीचाच असणार, कारण पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टीज आहे ती की अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. चला तर मग पुढे आपण राईट करूयात. तिथे आपल्याला जागा नव्हती, आपण थोडीशी जागा ऍडजस्ट केली इथे. आणि हे पहा, मेजर ऑफ अँगल बी काय आहे आलेलं? 143 डिग्री. म्हटल्यावर आपण इथे राईट करूयात नाव मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी. का? कारण ते अपोजिट अँगल्स आहेत. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. सो जर मेजर ऑफ अँगल बी 143 आहे तर मेजर ऑफ अँगल डी सुद्धा 143 च असणार आहे. मिळाले सगळे अँगल्स आपल्याला मिळाले. हे पहा, अँगल ए 37 डिग्री, अँगल सी 37 डिग्री, अँगल बी 143 डिग्री, अँगल डी 143 डिग्री. चला तर मग फायनल आन्सर इथे राईट करूयात आपण. The measures of the angles of the parallelogram ABCD are 37 degree, 143 degree, 37 degree, 143 degree respectively. So इथे आपला हा क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट सॉल्व करून झालेला आहे. Question number 2. Referring the adjacent figure of a parallelogram, write the answers of questions given below. इथे ही जी फिगर दिलेली आहे ती पॅरलेलोग्रामची आहे. काय नाव आहे या पॅरलेलोग्रामचे? तर WXYZ. आणि हे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत या फिगरवर आधारित, त्याचे आन्सर्स आपल्याला सांगायचे आहेत. सो ही कसली फिगर आहे? क्वेश्चन मध्ये दिलंय पॅरलेलोग्रामचे. पॅरलेलोग्राम म्हटलं की लगेचच त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला आठवल्या पाहिजेत. चला पुन्हा एकदा रिवाइज करूयात. पॅरलेलोग्रामचे जे अपोजिट अँगल्स असतात ते कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. फॉर एक्झाम्पल इथे हा अँगल W चे जेवढे मेजर आहे तितक्याच मेजरचा त्याचा अपोजिट अँगल Y असणार आहे. त्याचबरोबर अँगल X चे जितके मेजर असणार आहे तितकेच मेजर त्याच्या अपोजिट अँगल Z चे असणार आहे. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल. सो WZ ही एक साइड आहे, त्याची अपोजिट साइड कोणती आहे? तर XY. दोन्ही इक्वल लेंथच्या असणार आहेत. त्याचबरोबर WX ची जितकी लेंथ असणार आहे तितकीच लेंथ ZY ची असणार आहे, कारण या दोन्ही अपोजिट साइड्स आहेत. WX ची अपोजिट साइड ZY. सेकंड प्रॉपर्टी समजली. थर्ड प्रॉपर्टी, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. हे पहा, डायगोनल्स बायसेक्ट करतायत एकमेकांना, हो की नाही? बायसेक्ट करतायत म्हणजे काय? तर इथे या पॉइंट O ला इंटरसेक्ट झाल्यामुळे WY हा जो डायगोनल आहे त्याचे इक्वल 2 तुकडे झालेले आहेत. WO
आणि OY. त्याचबरोबर XZ हा एक डायगोनल आहे आणि तो बायसेक्ट झालेला आहे पॉइंट O वर, हो की नाही. सो XO चे जितकी लेंथ असणार आहे तितकीच लेंथ OZ ची असणार आहे. फोर्थ प्रॉपर्टी, ऍडजसेंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री, त्यांचे सम 180 डिग्री असते. आता इथे अँगल X आणि अँगल Y हे कसे आहेत, ऍडजसेंट अँगल्स आहेत. मग हे कसे आहेत, सप्लिमेंटरी आहेत. या दोन्ही अँगल्सच्या मेजरचे सम जर केले तर ते किती येणार, 180 डिग्री. त्याचबरोबर अँगल W आणि अँगल X हे सुद्धा ऍडजसेंट अँगल्स आहेत, बरोबर. मग यांचे सम सुद्धा 180 डिग्री येणार. त्याच प्रकारे W, Z, Y हे कसे आहेत, सगळे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. ऍडजसेंट अँगल्स म्हणजे याचा अर्थ कळाला ना, शेजारी शेजारी असणारे अँगल्स. एक्सच्या शेजारचा अँगल Y आहे, त्याचबरोबर एक्सच्या शेजारचा अँगल W सुद्धा आहे. आता जर अँगल W घेतला तर त्याच्या शेजारचा अँगल कोणता आहे, Z. त्याचबरोबर Wच्या शेजारचा दुसरा अँगल कोणता आहे तर Y. मग WX चे जर मेजर केले तर ते 180 डिग्री येणार. त्याचबरोबर WZ चे जर मेजरचे सम केले तर ते सुद्धा 180 डिग्री येणार. सो या सगळ्या पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टीज आहेत. चला आता क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. इफ लेंथ ऑफ WZ 4.5 सेंटीमीटर्स देन लेंथ ऑफ XY इज इक्वल टू. आता इथे पहा, WZ ची लेंथ दिलेली आहे, किती दिलेली आहे, 4.5 सेंटीमीटर्स. मग XY ची लेंथ विचारलेली आहे. प्रॉपर्टीज आपल्याला माहित आहेत, हो की नाही. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, हो ना. मग जितकी लेंथ WZ ची आहे तितकीच लेंथ XY ची असणार आहे, 4.5 सेंटीमीटर्स. चला तर मग इथे तुम्ही डायरेक्टली आन्सर राईट करू शकता किंवा हे पहा इन डिटेल सुद्धा तुम्ही अशा प्रकारे आन्सर राईट करू शकता. सो कशा प्रकारे राईट करणार, लेंथ ऑफ WZ इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर्स. दिस इज गिवन इन दिस क्वेश्चन, राईट. सो लेंथ ऑफ XY इज इक्वल टू लेंथ ऑफ WZ. XY ची जितकी लेंथ आहे तितकीच WZ ची आहे. का बरं, कारण प्रॉपर्टी सांगते आपल्याला अपोजिट साइड्स ऑफ पॅरेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट आणि WZ जर 4.5 सेंटीमीटरचा दिलेला आहे तर लेंथ ऑफ XY सुद्धा 4.5 सेंटीमीटरच असणार आहे. चला नेक्स्ट पाहूयात. सेकंड नंबरला काय दिलेले आहे, इफ लेंथ ऑफ YZ 8.2 सेंटीमीटर्स. YZ हे पहा, YZ किती दिलेला आहे, 8.2 सेंटीमीटर्स. देन लेंथ ऑफ XW. आता YZ ची अपोजिट साइडच XW आहे. आपल्याला प्रॉपर्टी माहित आहे की अपोजिट साइड्स पॅरलेलोग्रामच्या कॉन्ग्रुएंट असतात. सो YZ जर 8.2 सेंटीमीटर्स आहे तर XW किती असणार आहे, 8.2 सेंटीमीटर्स ओनली. चला आन्सर कशा प्रकारे राईट करणार, गिवन काय आहे क्वेश्चन मध्ये, लेंथ ऑफ YZ 8.2 सेंटीमीटर्स आणि आपल्याला माहित आहे की लेंथ ऑफ WX और XW इज इक्वल टू लेंथ ऑफ YZ. कारण प्रॉपर्टी आपल्याला तसं सांगते की अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. जर YZ 8.2 सेंटीमीटर्स आहे तर XW सुद्धा 8.2 सेंटीमीटर्स इतकीच असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इफ लेंथ ऑफ OX 2.5 सेंटीमीटर्स, कुठे आहे OX, हे पहा इथे किती आहे, 2.5 सेंटीमीटर्स. देन लेंथ ऑफ OZ कुठे आहे, हे पहा इथे OZ ची लेंथ विचारलेली आहे. आता तुम्हाला तर माहित आहे की XZ काय आहे, डायगोनल आहे आणि पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी आठवतीये का, डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर, हो की नाही. पॅरलेलोग्रामचे जे डायगोनल्स असतात ते बायसेक्ट करतात एकमेकांना. इथे पॉइंट O वर बायसेक्ट केले की नाही, इथे XZ हा जो डायगोनल आहे त्याला इथे बायसेक्ट झालेला आहे. याचाच अर्थ XZ काय झालेले आहे, या डायगोनलचे दोन इक्वल पार्ट तयार झालेले आहेत, दोन इक्वल तुकडे तयार झालेले आहेत. मग जर OX 2.5 सेंटीमीटरचा असेल तर OZ किती असणार आहे, आपल्याला माहित आहे की बायसेक्ट होतोय डायगोनल म्हणजेच दोन इक्वल तुकडे तयार होतात. मग जर OX 2.5 सेंटीमीटरचा आहे तर OZ सुद्धा 2.5 सेंटीमीटरचाच असणार आहे. चला आन्सर कशा प्रकारे राईट करणार मग आपण, लेंथ ऑफ OX 2.5 centimeters that is given in the question. Length of OZ is equal to length of OX. हे आपल्याला माहित आहे का, कारण diagonals of a parallelogram bisect each other. आता हे जे रिझन्स आहेत ते तुम्ही
तुमच्या आन्सरमध्ये कंपल्सरी राईट करायचे आहेत. जर तुम्ही रिझन्स राईट केले नाहीत तर तुमचे मार्क्स कट होणार आहेत. प्रत्येक गोष्टीचं रिझन तुम्हाला द्यावं लागणार आहे. सो लेंथ ऑफ OZ इज इक्वल टू लेंथ ऑफ OX ॲज डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. OX 2.5 सेंटीमीटर्स आहे म्हटल्यावर OZ सुद्धा 2.5 सेंटीमीटर्सचाच असणार आहे. कळालं तुम्हाला? चला आता नेक्स्ट पाहूयात. 4 नंबरला काय दिलेलं आहे? WO. कुठे WO? हे पहा WO 3.3 सेंटीमीटर्स आणि WY ची लेंथ विचारलेली आहे. लक्षात घ्या, इथे थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलं होतं? डायगोनलचा हाफ पार्ट दिला होता आणि हाफ पार्ट आपल्याला विचारला होता. आता या क्वेश्चन मध्ये WY हा जो डायगोनल आहे त्याची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे आणि कशाची लेंथ दिलेली आहे? तर WO ची लेंथ दिलेली आहे. आता आपल्याला तर माहीतच आहे की नाही की डायगोनल बायसेक्ट होतोय. बायसेक्ट होतोय म्हणजे इक्वल दोन पार्ट्स होत आहेत. WO जर 3.3 सेंटीमीटर्स आहे तर OY किती असणार आहे? OY सुद्धा किती असणार आहे? 3.3 सेंटीमीटर्स. मग आपल्याला या पूर्ण डायगोनलची लेंथ फाइंड आउट करायची आहे. मग 3.3 प्लस 3.3 केलं की संपूर्ण डायगोनलची लेंथ आपल्याला मिळणार की नाही? पाहिलात किती इझी आहे. चला मग कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आपण? सोल्युशन कशा प्रकारे राईट करणार? तर हे पहा, लेंथ ऑफ WO 3.3 सेंटीमीटर्स. ओके, दॅट इज गिवन इन द क्वेश्चन. लेंथ ऑफ OY किती असणार मग? 3.3 ओनली, कारण की दोन्हीही इक्वल आहेत ना. लेंथ ऑफ OY इज इक्वल टू लेंथ ऑफ WO. As property says that diagonals of a parallelogram bisects each other. हो ना? So OY किती येणार? 3.3 सेंटीमीटर्स. मग WY कसा तयार होतोय? WY हा डायगोनल, तर WO प्लस OY. चला खाली राईट करूयात आपण. नाव लेंथ ऑफ WY इज इक्वल टू लेंथ ऑफ WO प्लस लेंथ ऑफ OY. सो WO ची लेंथ आहे 3.3 प्लस OY ची लेंथ आहे 3.3. 3.3 प्लस 3.3 केलं की आपल्याला आन्सर मिळतं 6.6. सो WY ची लेंथ किती आपल्याला मिळालेली आहे? 6.6. इकडे आपण अशा प्रकारे राईट करूयात कारण खाली जागा नाहीये. हे पहा, WY इज इक्वल टू 6.6. काय येणार? युनिट काय येणार? युनिट जर राईट केलं नाही इथे तर तुमचं आन्सर कंप्लीट होत नाही. सो 6.6 सेंटीमीटर्स झालं. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 5th नंबरचा क्वेश्चन आपण नेक्स्ट पेजवर घेऊयात. हे पहा, इफ मेजर ऑफ अँगल WZY 120 डिग्री. WZY हे पहा, WZY किती दिलेला आहे? 120 डिग्री. फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. WXY आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर XWZ सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग आता कशा प्रकारे आपण फाइंड आउट करणार? हे पहा, आपण प्रॉपर्टी अभ्यासलेली आहे पॅरलोग्रामची. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो हे पहा, WZY चा अपोजिट अँगल कोणता आहे? WXY. कॉन्ग्रुएंट म्हणजेच इक्वल मेजरचे असतात. जर हा WZY 120 डिग्रीचा आहे तर WXY किती डिग्रीचा येणार? 120 ओनली. ओके नाही? सो हा जो फर्स्ट अँगल आपल्याला विचारलेला आहे त्याचे आन्सर तर आपण आता इथे फाइंड आउट केलेले आहे. चला ते राईट करून घेऊयात इथे आपण आणि मग नेक्स्ट अँगल फाइंड आउट करूयात. हे पहा, मेजर ऑफ अँगल WZY 120 डिग्री that is given in the question. Then measure of angle WZY is equal to काय येणार आहे? measure of angle WXY as opposite angles of a parallelogram are congruent. So measure of angle WXY is equal to किती येणार? 120 डिग्री. हे पहा, आता क्वेश्चन मध्ये आपल्याला फर्स्ट अँगल विचारला होता WXY, त्याचे मेजर आपण फाइंड आउट केलेले आहे. नेक्स्ट कोणता विचारलेला आहे? XWZ. कुठे आहे XWZ? हे पहा इथे, हा XWZ हा येलो वाला, याचे मेजर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे.
आपण कोणते कोणते मेजर फाइंड आउट केलेले आहे, तर हे पहा, हे एक्स हा रेडवाला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं होतं, हा जो झेड आहे WZY याचे मेजर दिलेले होते 120 डिग्री बरोबर. आणि प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे की अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग झेडचा अपोजिट अँगल आहे हा एक्स, एक्सलाच आपण WXY अँगल WXY असे सुद्धा म्हणतो किंवा नुसतं आपण एक्स म्हणूयात, एक्स म्हटलं की पटकन लक्षात येतं. सो हे अपोजिट अँगल्स होते. सो या अँगलचे आपण मेजर फाइंड आउट केले. आता आपल्याला कोणता अँगल विचारलेला आहे, XWZ. XWZ यालाच आपण नुसतं अँगल W असं म्हटलं तरीही इझी जाणार आहे आपल्याला समजून घेण्यासाठी. आता पहा, मी अँगल W आणि अँगल Z असं म्हणतेय. अँगल झेडचंच नाव काय आहे, WZY. त्याचबरोबर अँगल Wचं काय नाव आहे, तर XWZ. आलं लक्षात. जो अँगल आपल्याला विचारला जातो त्याचं नाव अशा प्रकारे मध्ये लिहिलं जातं. सो मी फक्त मधल्या अँगलचं आता तुम्हाला समजून सांगण्यासाठी नाव घेणार आहे, संपूर्ण अँगलचं नाव म्हणत बसणार नाही, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होईल. सो हे पहा, इथे अँगल Z 120 डिग्रीचा आहे आणि अँगल W आपल्याला विचारलेला आहे बरोबर. पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे. अँगलच्या संबंधी पॅरलेलोग्रामची कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, तर अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, त्याचबरोबर ऍडजसेंट अँगल्स सप्लिमेंटरी असतात. आपण अभ्यासलेलं आहे हो की नाही. सप्लिमेंटरी म्हणजे त्या अँगल्सच्या मेजरचे सम केले तर ते 180 डिग्री येत असते. सो इथे पहा, अँगल Z आपल्याकडे आहे 120 डिग्रीचा आणि अँगल W आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग जर आपण अँगल Z प्लस अँगल W इज इक्वल टू 180 डिग्री हे आपल्याला माहित आहे, असं केलं तर आपल्याला अँगल W चे मेजर फार इझिली फाइंड आउट करता येणार आहे. आलं लक्षात. चला तर मग आन्सर मध्ये कशा प्रकारे राईट करणार. आता मी संपूर्ण अँगलचं नाव घेणार हा, कारण तुम्हाला आता कळलेलं आहे की अँगल Z म्हणजे काय आणि अँगल W म्हणजे काय. चला हे पहा कशा प्रकारे राईट करणार. अल्सो मेजर ऑफ अँगल WZY. WZY म्हणजेच हा अँगल Z. WZY किती आहे, 120 डिग्री आहे. अल्सो मेजर ऑफ अँगल WZY प्लस आपण काय करणार आहोत, हा अँगल W म्हणजेच XWZ. XWZ इज इक्वल टू 180 डिग्री. प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे की ऍडजसेंट अँगल्स सप्लिमेंटरी असतात. सो इथे रिझन राईट करूयात. ऍडजसेंट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. अँगल Z किती आहे, 120 डिग्री. सो राईट करूयात 120 डिग्री. त्यानंतर मेजर ऑफ अँगल XWZ म्हणजेच अँगल W. अँगल W आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो मेजर ऑफ अँगल XWZ ऍज इट इज राईट करणार इज इक्वल टू 180 डिग्री. आता या 120 ला आपण इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात, तरच आपल्याला या अँगलचे मेजर फाइंड आउट करता येणार आहे. सो हे पहा, मेजर ऑफ अँगल XWZ इज इक्वल टू 180 मायनस 120. 180 मधून 120 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग किती, रिमेनिंग 60. सो मेजर ऑफ अँगल XWZ इज इक्वल टू 60 डिग्री. पाहिलं किती इझिली आपण या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट केलेले आहे. आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय गरजेचं होतं, तर प्रॉपर्टीज. त्यामुळे या लेसन मध्ये सगळ्या शेप्सच्या प्रॉपर्टीज बाय हार्ट लर्न करायच्या आहेत. प्रॉपर्टीज जर आपल्याला माहित असतील ना, तर कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन येऊ दे ना, आपण तो फार इझिली फाइंड आउट करू शकतो. आता इथे पहा, या क्वेश्चन मध्ये 2 अँगल्सचे मेजर विचारलेले होते. आपल्याला 2 प्रॉपर्टीज इथे युजफुल ठरल्या. या 2 प्रॉपर्टीज यूज करून आपण फार इझिली या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट केलेले आहे. चला तर मग आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. Construct a parallelogram ABCD such that length of BC 7 centimeters, measure of angle ABC 40 degree, length of AB 3 centimeters. Parallelogram construct करायला सांगितलेला आहे ABCD. मग आधी आपण काय करूयात, रफ फिगर ड्रॉ करूयात. कशा प्रकारे रफ फिगर येणार आहे हे पहा. लेंथ ऑफ BC दिलेला आहे 7 सेंटीमीटर्स. चला मग आपण अंदाजे 7 सेंटीमीटर्स रफ फिगर मध्ये ड्रॉ करून घेऊयात. सो नाव देऊया तिथे BC किती आहे, 7 सेंटीमीटर्स. नंतर काय सांगितलेलं आहे, मेजर ऑफ अँगल ABC 40 डिग्री. हे पहा मध्ये B आहे की नाही, म्हणजे अँगल B आपल्याला 40 डिग्रीचा ड्रॉ करायचा आहे. मग 40 डिग्री कशा प्रकारे येणार हे पहा. इथे जर आपण प्रोट्रॅक्टर ठेवलं तर स्ट्रेट लाईन म्हणजे 90 डिग्री. मग 40 कुठे येऊ शकतं, तर अंदाजे हे पहा या ठिकाणी 40 येऊ शकतं. मग आपण काय करूयात, एक अशी
40 डिग्रीची लाईन ड्रॉ करून घेऊयात आणि इथे राईट करूयात 40 डिग्री. पुढे काय सांगितलेलं आहे, लेंथ ऑफ ए बी 3 सेंटीमीटर्स. आता हे पहा, लेंथ ऑफ ए बी दिलेला आहे 3 सेंटीमीटर्स. ए बी इथे आपल्याकडे बी आहे, ए इथे असणार आहे, पण ए आणि बी याचं मेजर किती दिलेलं आहे, लेंथ किती दिलेलं आहे 3 सेंटीमीटर्स. मग प्रोट्रॅक्टरमध्ये आपण 3 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेणार आणि अशा प्रकारे एक आर्क ड्रॉ करणार. हे किती झालं 3 सेंटीमीटर्स. बरोबर. आता पुढे काहीच दिलेलं नाहीये, आपल्याला पॅरलेलोग्राम ड्रॉ करायचा आहे ए बी सी डी. हा जो आपल्याला पॉईंट मिळालेला आहे त्याला आपण नाव देऊन घेऊयात ए. सो ए बी सी, डी इकडे कुठेतरी येणार, पण कसा येणार डी, आपण कसं काय ड्रॉ करणार, त्याच्या लेंथ तर दिलेलं नाहीये. पण हे पहा, पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहित आहेत की अपोजिट साइड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच इक्वल लेंथच्या असतात. मग आता इकडे कुठेतरी डी येणार. बरोबर. मग बी सी ची जेवढी लेंथ आहे तेवढीच लेंथ ए डी ची असणार आहे. बरोबर. मग आपण काय करणार, कंपासमध्ये 7 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेणार, कंपासचे टोक इथे ठेवणार आणि 7 सेंटीमीटर्सला इकडे असा एखादा आर्क ड्रॉ करणार. बरोबर. आता सी डी हे जे डिस्टन्स आहे ते किती असणार आहे, तर जेवढे डिस्टन्स ए बी चे आहे तेवढेच डिस्टन्स सी डी चे असणार आहे, कारण आपल्याला माहित आहे की अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सो ए बी ची अपोजिट साइड कोणती येणार, सी डी और वी कॅन से डी सी. सो हे सुद्धा किती येणार 3 सेंटीमीटर्स. सो कंपासमध्ये आता 3 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेणार, कंपासचे टोक आपण इकडे ठेवणार आणि फर्स्ट आर्कला इंटरसेक्ट करणारा एक दुसरा आर्क अशा प्रकारे इथे ड्रॉ करणार. आणि त्यानंतर हे पहा, हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला मिळाला त्याला नाव देणार आपण डी आणि हे जे पॉइंट्स आहेत ते आपण जॉईन करून घेणार. आता आपली जी ओरिजिनल फिगर आहे ती एक्झॅक्ट अशीच येईल असं काही नाही, आपण रफ फिगर ड्रॉ करतोय, अंदाजे मेजर्स घेतलेले आहेत. सो अशा प्रकारे झालं. तर ही आपल्याला किती मिळालेली आहे 7 सेंटीमीटर्स आणि ही अपोजिट साइड 3 सेंटीमीटर्स. ओके. झाला आपला हा पॅरलेलोग्राम ए बी सी डी. आता आपण ओरिजिनल फिगर इकडे ड्रॉ करूया. सो त्यासाठी काय करायचं आपल्याला, सगळ्यात आधी आपण काय केलं होतं, बीसी ड्रॉ केलं होतं 7 सेंटीमीटर्स. चला बीसी ड्रॉ करून घेऊयात आपण. आता मी हे पहा स्केच पेन आणि पेन यूज करते, तुम्ही मात्र फिगर्स जेव्हा ड्रॉ कराल तेव्हा पेन्सिलचाच यूज करायचा आहे आणि तुमची पेन्सिल ही व्यवस्थित शार्पन असली पाहिजे. हे पहा 7 सेंटीमीटर्स आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सो हे पहा इथे 7 आणि हा 0 ड्रॉ करून घेतला. बी सी किती आहे 7 सेंटीमीटर्स. त्यानंतर आपण काय केलं, 40 डिग्रीचा अँगल ड्रॉ केला होता इथे पॉईंट बी वर. सो पॉईंट बी वर प्रोट्रॅक्टर ठेवलं आणि हे पहा इथे 0 लाईनवर 0 कुठे आहे, इकडे ना, मग इकडून आपल्याला स्टार्ट करायचं काउंट करायला. सो 0 10 20 30 आणि 40 इथे आहे 40. हे पहा या पॉइंटला. सो या पॉइंटला आपण ओ नाव देऊन घेऊयात, जो आपण 40 डिग्रीचा इथे घेतलेला आहे आणि जॉईन करूयात. इथे राईट करूयात की हा जो अँगल आहे तो आहे 40 डिग्रीचा. आता पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला, आपण काय केलं नंतर ए बी ही जी साईड आहे ती ड्रॉ केली. ती किती आहे, इथे आपल्याला क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे 3 सेंटीमीटर्स. सो कंपासमध्ये 3 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घ्यायचे आहे. हे पहा कंपास घेतलं 3 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स आपल्याला, हे पहा 3 सेंटीमीटर्स झालं. बरोबर. आता काय करायचं, कंपासचे टोक आहे ते पॉईंट बी वर ठेवले आणि इकडे ही जी साईड आहे त्यावर एक इंटरसेक्टिंग आर्क आपण ड्रॉ केला आणि जो इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला मिळालेला आहे त्याला नाव देऊयात आपण पॉईंट ए. किती आहे 3 सेंटीमीटर्स. सो इथे राईट करून घेऊया 3 सेंटीमीटर्स. आता पुढे आपण काय केलं, साइड एडी ड्रॉ केली. बरोबर. साइड एडी किती घेतलं 7 सेंटीमीटर्स. 7 सेंटीमीटर्स का घेतलं, कारण आपल्याला माहित आहे की पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. सो बी सी जर 7 सेंटीमीटर्स आहे तर एडी सुद्धा किती येणार आहे 7 सेंटीमीटर्स. सो ती साइड ड्रॉ करण्यासाठी कंपासमध्ये आपण 7 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेणार. सो हे पहा 7 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेतले. आता कंपासचे टोक पॉईंट ए वर ठेवणार. पॉईंट ए वर का ठेवणार, कारण आपल्याला ए
पासून एक साइड ड्रॉ करायची आहे, एडी ड्रॉ करायचं आहे हो ना, म्हणून पॉइंट ए वर आपण कंपासचे टोक ठेवलंय आणि इकडे एक आर्क ड्रॉ केला. आता इकडे साइड आपल्याला ड्रॉ करायची आहे, सो सीडी ड्रॉ करायचं आहे. सीडी ड्रॉ करते वेळी आपण किती डिस्टन्स घेतले, 3 सेंटीमीटर्स. सो कंपासमध्ये पुन्हा 3 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घ्यायचे आहे. हे पहा 3 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेतले. आता कंपासचे टोक पॉइंट सी वर ठेवायचं आहे. पॉइंट सी वर ठेवल्यानंतर फर्स्ट आर्कला इंटरसेक्ट करणारा एक दुसरा आर्क आपण इथे ड्रॉ केला. हे पहा इथे आपल्याला हा इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. त्या इंटरसेक्टिंग पॉइंटला नाव देऊयात डी आणि जॉईन करून घेऊयात आपण पॉइंट डी आणि पॉइंट सी, त्याचबरोबर पॉइंट ए आणि पॉइंट डी. हे पहा तयार झाला आपला पॅरलेलोग्राम ABCD. आता इथे मेजर्स राईट करून घेऊयात. BC 7 सेंटीमीटर्स आहे, AD सुद्धा 7 सेंटीमीटर्स आणि AB 3 सेंटीमीटर्स आहे, CD सुद्धा 3 सेंटीमीटर्स. आता हा जो पॅरलेलोग्राम ABCD आहे तो आपण कसा कन्स्ट्रक्ट केला त्याच्या स्टेप्स सुद्धा राईट करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे पहा अशा प्रकारे तुम्ही या स्टेप्स राईट करू शकता. आता क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करण्याआधी आपण समजून घेऊयात ट्रपेझियम म्हणजे काय आणि त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत. क्वाड्रिलॅटरलच्या कोणत्या फॉर्मला आपण ट्रपेझियम म्हणतो तर डेफिनेशन आपल्याला काय सांगते, इफ ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल देन इट इज कॉल्ड अ ट्रपेझियम. हे पहा हा क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रिलॅटरल का म्हणतो, कारण याला 4 साइड्स आहे, सिंपल हो ना. पण मग कोणती कंडिशन फुलफिल झाली की या क्वाड्रिलॅटरलला आपण ट्रपेझियम म्हणतो, तर हे पहा इथे साइड WZ, हे पहा ही साइड WZ ची अपोजिट साइड कोणती आहे, अपोजिट साइड आहे XY बरोबर. आणि या दोन्ही साइड्स कशा आहेत, पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजे काय, तर या दोन्ही साइड्सला आपण कितीही एक्सटेंड केलं म्हणजे कितीही वाढवलं, इकडून Y कडून वाढवा किंवा X कडून वाढवा, W कडून वाढवा किंवा Z कडून वाढवा, कितीही वाढवलं तरी या दोन लाईन्स कधी मीट होणार आहेत का एकमेकींना, नाही होणार हो ना. म्हणून या लाईन्सला आपण काय म्हणतो, येस पॅरलल लाईन्स म्हणतो. आता हे पहा साइड ZY, हे पहा ZY याची अपोजिट साइड कोणती आहे, अपोजिट साइड आहे WX. या दोन्ही साइड्स पॅरलल आहेत का, नाही पॅरलल नाही आहेत, कारण यांना आपण एक्सटेंड केल्यानंतर हे पहा इथे येऊन त्या मीट करतायत, इंटरसेक्ट करतायत एकमेकींना. म्हणजे या दोन लाईन्स पॅरलल नाही आहेत. कोणत्या दोन लाईन्स और साइड्स पॅरलल आहेत, तर WZ आणि XY. लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही क्वाड्रिलॅटर मध्ये फक्त वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स जर पॅरलल असतील तर तो ट्रपेझियम असतो. आता ट्रपेझियम हे पहा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. ट्रपेझियम हे पहा अशा प्रकारे असू शकतो, असा असा असा. आता या सगळ्या शेप्स मध्ये 4 साइड्स आहेत, क्वाड्रिलॅटरल आहे. आता हे पहा या शेप मध्ये ही आणि ही साइड पॅरलल आहे, ही आणि ही नाहीये. सो फक्त वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स पॅरलल आहे. इथे या शेप मध्ये पहा ही आणि ही पॅरलल लाईन आहे, हे नाहीये. सो हा काय झाला ट्रपेझियम. आता या शेप मध्ये पहा या दोन लाईन्स पॅरलल आहेत, या दोन लाईन्स नाहीयेत. सो हा काय झाला ट्रपेझियम. इथे ही आणि ही साइड पॅरलल आहे, या शेप मध्ये ही आणि ही साइड पॅरलल आहे. सो हे सगळे शेप्स काय आहेत, ट्रपेझियम आहेत. इतकी गोष्ट क्लिअर झाली. चला आता पुढे समजून घेऊयात. आता हे पहा WZ XY या दोन पॅरलल लाईन्स आहेत हो की नाही, आणि WX ही जी लाईन आहे ती या दोन पॅरलल लाईन्सला इंटरसेक्ट करते और वी कॅन से जॉईन करते. त्यामुळे इथे आणि इथे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत. मग तुम्हाला चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल यातली गोष्ट लक्षात आली का. हे पहा इथे WZ XY या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यांना इंटरसेक्ट करणारी WX ही जी लाईन आहे या लाईनला आपण ट्रान्सव्हर्सल असं म्हणतो. आणि या ट्रान्सव्हर्सलमुळे इथे आणि इथे या दोन ठिकाणी अँगल्स फॉर्म झालेले आहेत. मग या अँगल्सला आपण इंटिरियर अँगल्स असं म्हणतो. आठवलं ना. हे पहा
कशा प्रकारे इथे सी फॉर्म झालेला आहे. सो इंटिरियर अँगल्सची प्रॉपर्टी काय आहे, त्यांच्या मेजर्सचे सम हे 180 डिग्रीचे येत असते कायम. सो इथे मेजर ऑफ अँगल W प्लस मेजर ऑफ अँगल X केलं की आपल्याला 180 डिग्री मिळणार. आता हे पहा, इथे या दोन पॅरलल लाईन्स आहेत, त्याचबरोबर हा सुद्धा तर एक ट्रान्सव्हर्सल आहे ZY, दोन पॅरलल लाईन्सला इंटरसेक्ट करतोय और वी कॅन से जॉईन करतोय. सो इथे आणि इथे फॉर्म होणारे हे जे दोन अँगल्स आहेत पॅरलल लाईन्सवर ट्रान्सव्हर्सलमुळे तयार झालेले हे जे दोन अँगल्स आहेत हे सुद्धा इंटिरियर अँगल्स आहेत. सो मेजर ऑफ अँगल Z प्लस मेजर ऑफ अँगल Y इज इक्वल टू काय येतं, 180 डिग्री येत असतं. आता इथे काही मुलांना असाही प्रश्न पडू शकतो की इथे हे पहा, इथे आणि इथे या दोन ठिकाणी सुद्धा तर अँगल्स फॉर्म होतात, मग यांना इंटिरियर अँगल्स नाही म्हणणार का? नाही म्हणणार बाळांनो. हे पहा, मी तुम्हाला काय सांगितलं, दोन पॅरलल लाईन्सवर ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झालेल्या अँगल्सला आपण इंटिरियर अँगल्स असं म्हणतो. आता इथे X आणि Y, मला सांगा पॅरलल लाईन्स कुठे आहेत? आहेत का इथे? WX, हे पहा WX आणि ZY या दोन पॅरलल लाईन्स आहेत का? नाही आहेत की नाही, बरोबर. त्यामुळे इथे आणि इथे फॉर्म झालेले हे जे दोन अँगल्स आहेत या दोन अँगल्सला आपण इंटिरियर अँगल्स नाही म्हणणार. हे जे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत त्यांना, आलं का लक्षात? सो इंटिरियर अँगल्स कोणते कोणते आहेत, तर फक्त हे पहा, हे जे दोन पॅरलल लाईन्स आहेत त्याला हा ट्रान्सव्हर्सल आणि या ट्रान्सव्हर्सलवर फॉर्म झालेले हे दोन अँगल्स, त्याचबरोबर आता इथे सुद्धा या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि हा ट्रान्सव्हर्सल, या ट्रान्सव्हर्सलवर फॉर्म झालेले हे दोन अँगल्स, ट्रान्सव्हर्सल आणि एक पॅरलल लाईन. आलं लक्षात? सो यांना आपण काय म्हणतो, इंटिरियर अँगल्स असं म्हणतो आणि त्यांच्या मेजर्सचे सम हे 180 डिग्री येत असते. सो लक्षात आलं का तुम्हाला ट्रेपेझियम म्हणजे काय? असं क्वाड्रिलॅटरल की ज्यामध्ये वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स पॅरलल असतात. आय होप इथे तुमच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट ट्रेपेझियमच्या क्लिअर झाल्या असतील. आता आपण आपला क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करायला घेऊयात. रेशिओ ऑफ कन्झिक्युटिव्ह अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 1:2:3:4. Find the measures of its each angle. Write with reason what type of quadrilateral it is. आता क्वेश्चन रीड केल्या तुम्हाला वाटू शकतं की अरे बापरे, हे काय विचारलंय, कोणते कोणते वर्ड्स यूज केलेले आहेत, रेशिओ, कन्झिक्युटिव्ह अँगल्स आणि त्यानंतर रेशिओ 1:2:3:4 दिलेला आहे. त्याचबरोबर क्वेश्चन मध्ये आपल्याला कोणत्या मेजर्स विचारलेले आहे, त्याचबरोबर कोणत्या टाईपचे क्वाड्रिलॅटरल आहे आणि रिझन सुद्धा विचारलेला आहे. मग कशा प्रकारे या क्वेश्चनचे आन्सर राईट करणार? तर मुलांना खूप इझी आहे. हे पहा, इथे लक्षात काय घ्यायचं आपल्याला की रेशिओ दिलेला आहे त्यांनी, क्वाड्रिलॅटरल आहे, बरोबर. सो कोणत्या टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे हे आपल्याला दिलेलं नाहीये, बरोबर. सो आपण 4 साइड्स असलेला एक क्वाड्रिलॅटरल घेऊयात. आता हाच तो क्वाड्रिलॅटरल आहे असं मी तुम्हाला म्हणणार नाही, इथे फक्त आपल्याला समजावं त्यासाठी मी इथे हा क्वाड्रिलॅटरल घेतलेला आहे. तो कोणत्या टाईपचा आहे, स्क्वेअर आहे, रेक्टँगल आहे, रोम्बस आहे, पॅरेललोग्राम आहे, आपल्याला काहीही माहित नाहीये. आपण फक्त इथे एक 4 साइड असलेला शेप घेतलेला आहे आणि त्यांनी काय दिलेलं आहे, रेशिओ ऑफ कन्झिक्युटिव्ह अँगल्स काय दिलेला आहे, रेशिओ दिलेला आहे. कसला रेशिओ दिलेला आहे, 1:2:3:4. तर कन्झिक्युटिव्ह अँगल्सचा. कन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, तर एका पाठोपाठ येणारे अँगल्स, म्हणजे अँगल ए नंतरनं अँगल बी, अँगल बी नंतरनं सी, अँगल सी नंतरनं डी. हे पहा अशा प्रकारे ए नंतरनं बी नंतरनं सी नंतरनं डी. किंवा जर इथून स्टार्ट केलं, ए पासून स्टार्ट केलं, मग ए डी सी बी असे एका मागोमाग येणारे अँगल्स, त्यांचा रेशिओ दिलेला आहे. रेशिओ म्हणजे हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. हे 1 डिग्रीचा 2 डिग्री 3 डिग्री 4 डिग्री असं नाही, ए 1 डिग्री बी 2 डिग्री सी 3 डिग्री असं नाहीये. हा त्या मेजरचा सिम्पलेस्ट फॉर्म त्यांनी दिलेला आहे. आपल्याला ऍक्च्युअल मेजर फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. हे पहा, फाइंड द मेजर ऑफ इट्स ईच अँगल. हा काय दिलाय, रेशिओ दिलाय प्रत्येक अँगलचा. सो इतकी गोष्ट तुम्हाला लक्षात आली. आता हा जो पुढचा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे, राईट विथ रिझन व्हॉट टाइप ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इट इज, तो आपण नंतर थोड्या वेळाने सॉल्व्ह करूयात. आता आपण फोकस काय करूयात की हे जे अँगल्स दिलेले आहेत त्यांचे मेजर किती असू शकते. ओके, त्यांनी इथे आपल्याला रेशिओ दिलेला आहे. मग त्यांनी आपल्याला क्वाड्रिलॅटरलचं नाव वगैरे काही दिलं नाहीये, मग इथे आपण राईट करून घेऊयात. लेट ABCD बी द क्वाड्रिलॅटरल. तो जो क्वाड्रिलॅटरल आहे कोणत्याही टाईपचा असू देत तो ABCD आहे असं आपण अज्युम केलेलं आहे.
रेशिओ ऑफ कन्झिक्युटिव्ह अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. काय रेशिओ आहे? 1:2:3:4 हा रेशिओ दिलेला आहे. आणि जेव्हा कधी रेशिओ दिला जातो तेव्हा एक्झॅक्ट मेजर फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, एक कॉमन मल्टिपल घेत असतो. आता कॉमन मल्टिपल इथे आपल्याला सांगता येणं थोडंसं कठीण आहे. मग आपण काय करूयात, एक व्हेरिएबल घेऊयात एक्स. एक्स हा या चारही अँगल्सचा कॉमन मल्टिपल घेऊयात. सो जेव्हा कधी लक्षात ठेवायचंय अशा प्रकारे तुम्हाला रेशिओ दिला जातो तेव्हा एक कॉमन मल्टिपल आपण घ्यायचा असतो. सो जो कॉमन मल्टिपल आहे त्याला आपण एक्स म्हणूयात. लेट अस कन्सिडर एक्स बी द कॉमन मल्टिपल. सो जेव्हा लक्षात घ्या, जेव्हा कधी अशा प्रकारचा क्वेश्चन दिला जातो, रेशिओ दिला जातो, तेव्हा एक कॉमन मल्टिपल तुम्हाला घ्यायचा असतो. सो इथे एक्स हा कॉमन मल्टिपल आपण घेतला. सो हे पहा कसा रेशिओ दिलेला आहे त्यांनी. अँगल ए इज टू अँगल बी इज टू अँगल सी इज टू अँगल डी असं दिलंय ना. आणि काय दिलंय, 1:2:3:4. म्हणजे जर अँगल ए 1 असेल तर अँगल बी 2, अँगल सी 3, अँगल डी 4. ओके. आणि आता आपण काय केलंय, कॉमन मल्टिपल घेतलेला आहे. म्हणजे 1:x, 2:x, 3:x अँड 4:x. ओके. सो अँगल ए किती होणार, अँगल ए 1x, 1:x 1x, किंवा तुम्ही इथे नुसतं x राईट केलं तरी चालणार आहे. x 1 जार x ओनली, राईट. त्यानंतर अँगल बी काय येणार, अँगल बी म्हणजे काय आहे, 2 आहे की नाही, आणि आपण कॉमन मल्टिपल x म्हटलेलं आहे. मग इथे काय येणार, 2x. त्यानंतर अँगल सी काय येणार, 3 आहे ना, अँगल सी चा रेशो 3 दिला इथे. सो अँगल सी येणार 3:x दॅट इज 3x. त्यानंतर ना अँगल डी काय येणार, 4x. ओके. आता पुढे आपल्याला माहित आहे की कोणत्याही जगातला क्वाड्रिलॅटरल घेतला तरीही त्याच्या अँगल्सच्या मेजरचे सम हे 360 डिग्री असते. हे आपण अभ्यासलेलं आहे प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये, हो ना. सो इथे आपण राईट करू शकतो इन ABCD, in quadrilateral ABCD, measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C plus measure of angle D is equal to किती, 360 डिग्री. ही प्रॉपर्टीज आहे, लक्षात ठेवायचं आहे की जगातला कोणताही तुम्ही क्वाड्रिलॅटरल घ्या त्याच्या अँगल्सच्या मेजरचे सम हे कायम 360 डिग्री असते. ही प्रॉपर्टी आहे. सो इथे आपण रिझन राईट करूया. सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. हे रिझन देणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फक्त इतकंच राईट केलं आणि संपवलं, पुढे सॉल्व्ह करत गेलात, रिझन राईट केलं नाही तर तुमचा मार्क कट होऊन जाणार एक्झाम मध्ये. त्यामुळे रिझन प्रत्येक वेळी तुम्हाला राईट करायचं आहे आणि रिझन राईट करण्यासाठी प्रॉपर्टीज माहीत असणं गरजेचं आहे. सो हे पहा, आता इथे आपण मेजर ऑफ अँगल ए किती घेतलेला आहे, 1x. इथे राईट करूयात. 1x च्या ऐवजी नुसतं x राईट केलं तरीही चालतं. प्लस मेजर ऑफ अँगल बी काय आहे, 2x. प्लस मेजर ऑफ अँगल सी काय आहे, 3x. त्यानंतर प्लस मेजर ऑफ अँगल डी किती आहे, 4x इज इक्वल टू 360 डिग्री. आता हे पहा, 1x प्लस 2x प्लस 3x प्लस 4x ऍडिशन करा, किती येणार, 4 प्लस 3 7, 7 प्लस 2 8 and 9, 9 प्लस 1 10. सो किती x झाले, 10x झाले. 10x इज इक्वल टू 360 डिग्री. आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, हो की नाही. सो आपण काय करूयात, x म्हणजे काय आपण केलेला आहे, कॉमन मल्टिपल घेतलेला आहे प्रत्येकाचा, हो ना. सो x ची व्हॅल्यू म्हणजे जो मल्टिपल आहे तो फाइंड आउट करूयात. म्हणजे आपल्याला प्रत्येक अँगलचे मेजर काय आहे ते फार इझिली समजणार आहे. सो x इथे आपण x राईट करूयात. हा जो 10 आहे तो x बरोबर मल्टिप्लाय होतोय. तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल म्हणजे इक्वल टू च्या राईट हँड साईडला जाईल तेव्हा मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन मध्ये चेंज होणार. आपण कायम पेनल्टी देत असतो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते जेव्हा कधी अशी कंडिशन येते, जेव्हा ऍडिशन असतं तेव्हा साईड चेंज केल्यावर सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन असलं की डिव्हिजन. आता फॉर एक्झाम्पल इथे डिव्हिजन आहे, तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल तेव्हा तो मल्टिप्लिकेशन मध्ये जाऊन बसणार. प्रत्येक वेळी त्याचा साईन चेंज करत असतो. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे की नाही, 10 × x आहे. सो इथे मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे 10 जेव्हा त्याची साईड चेंज करणार तेव्हा तो डिव्हिजन मध्ये जाऊन बसणार. सो इज इक्वल टू 360 डिवाइडेड बाय 10. आता हा 0 आणि हा 0 कट होणार. इथे किती रिमेनिंग राहिलं, 36/1. डिनॉमिनेटर मध्ये जो 1 असतो त्याची काहीच व्हॅल्यू नसते, हो ना. सो आपण फक्त 36 सुद्धा राईट करू शकतो इथे. सो x इज इक्वल टू काय आलेला आहे, 36 डिग्री आलेला आहे आपलं आन्सर.
आता एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक्स आपण काय घेतलेलं होतं, एक्स आपण मल्टिपल घेतलेला होता, हो ना. मल्टिपल म्हणजे काय, तर 1 इंटू एक्स घेतलं होतं. त्याचबरोबर बी 2 इंटू एक्स, मग 2 इंटू 36 करणार म्हटल्यावर आपल्याला अँगल बी ची व्हॅल्यू मिळणार. आलं लक्षात. चला आता इथे खाली जागा नाहीये, सो आपण नेक्स्ट स्लाइड घेऊयात. आता इथे लक्षात ठेवा, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळालेली आहे 36 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल ए काय होतं, तर 1x ओनली, हो की नाही. एक्स काय आहे, मल्टिपल आहे. मल्टिपलची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 36. सो 1 इंटू 36 किती झाले, 36 ओनली. सो मेजर ऑफ अँगल ए 36 डिग्री. मेजर ऑफ अँगल बी काय घेतलं होतं आपण, 2x, हो ना. 2x म्हणजेच 2 इंटू 36 किती झाले, 72. सो मेजर ऑफ अँगल बी 32 डिग्री. मेजर ऑफ अँगल सी 3x, राईट. सो 3 इंटू 36 किती होणार, 108 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल सी 108 डिग्री. मेजर ऑफ अँगल डी काय घेतलं होतं, 4x, बरोबर. 4 काय आहे, रेशिओ आहे आणि x कॉमन मल्टिपल आहे. x ची व्हॅल्यू आपण 36 फाइंड आउट केलेली आहे. सो 4 इंटू 36 इज इक्वल टू 144 डिग्री. सो इथे फायनल मध्ये आपण राईट करूयात, द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल आर, कसं आहे, कन्झिक्युटिव्हली आहे ना, म्हणजे आधी आपल्याला ए चं राईट करायचं, मग बी चं, मग सी चं, मग डी चं. सो 36 डिग्री, 72 डिग्री, 108 डिग्री, 144 डिग्री. आता हे आपल्याला मेजर्स मिळालेले आहेत प्रत्येक अँगलचे. आपण रफली इथे फिगर ड्रॉ करून पाहूयात. सो कशा प्रकारे येणार, बेस लाईन ए बी आपण घेऊयात. इथे अँगल ए फॉर्म होणार, इकडे अँगल बी. अँगल ए 36 डिग्रीचा आहे. स्ट्रेट लाईन म्हणजे 90 डिग्री. 36 म्हणजे कसं येणार, सो रफली आपण करत आहोत. सो अंदाजेच आपण हे पहा, अशा प्रकारे इथे 36 डिग्रीचा अँगल पॉइंट ए वर ड्रॉ केला. आता पॉइंट बी किती आहे, अँगल 72 डिग्री. स्ट्रेट लाईन म्हणजे 90 डिग्रीची, बरोबर. 90 डिग्रीच्या आतमध्ये 72 असणार आहे. सो अंदाजे हे पहा, अशा प्रकारे इथे आपण घेऊयात 72. सो कसे इथे अँगल आपण ड्रॉ केलेले आहेत, हा 36 डिग्रीचा, हा 72 डिग्रीचा. आता सी, मेजर ऑफ अँगल सी 108 डिग्री. आता सी कुठे येणार, ए इथे, बी इथे आणि सी हे पहा इथे येणार. सो इथे आपल्याला 108 डिग्रीचा अँगल फॉर्म करायचा आहे. तर बी सी या साईडवर, सो बी सी अशा प्रकारे इथे आहे. जर आपण सी वर अशी एक लाईन ड्रॉ केली तर हा काय होतो, 90 डिग्रीचा, बरोबर. आणि आपल्याला किती पाहिजे, 108 डिग्री म्हटल्यावर याच्या बाहेर आपल्याला घ्यावं लागेल. सो 90 इथे 100 येणार आणि इकडे 110. सो अशा प्रकारे काहीशी लाईन येऊ शकते. सो ही रफली फिगर आहे, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतेय. सो इथे हा अँगल फॉर्म झालेला आहे 108 डिग्रीचा आणि इथे डी आपण नाव देणार आणि डी ला आहे 144 डिग्री. सो आपला जो क्वाड्रिलॅटरल आहे तो काहीसा अशा प्रकारे येऊ शकतो. ए 36 डिग्री, बी 72 डिग्री, सी 108 डिग्री आणि डी 144 डिग्री. तर पुढे आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, राईट विथ रिझन व्हॉट टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल इट इज. आपल्याला सांगायचं आहे की हा कोणत्या टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे आणि रिझन सुद्धा सांगायचं आहे. मग आता कशा प्रकारे सांगणार आपण, हे पहा. आता अँगल ए आणि अँगल डी यांची आपण ऍडिशन करून पाहूयात की 180 डिग्री येतंय का. सो मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल डी आपण अभ्यासलाय की नाही, ट्रपेझियम म्हणजे काय. आणि आपल्याला रफली हा ट्रपेझियम असल्यासारखा वाटतोय कारण प्रत्येक अँगल सुद्धा डिफरंट मेजर्सचे आहेत. सो अँगल ए प्लस अँगल डी करूयात आपण, किती येतं ते पाहूयात. येस, 36 प्लस 144 180 डिग्री येत आहे. सो आपल्याला माहित आहे की इंटिरियर अँगल्सची मेजर्सचे सम हे 180 डिग्री येत असतं. आणि जर ए बी डी सी या पॅरलल लाईन्स असतील तर इथे फॉर्म झालेले अँगल्स हे इंटिरियर अँगल्स असणार. सो हे पहा, अँगल ए प्लस अँगल डी केलं, काय आलं आपल्याला आन्सर, 180 डिग्री. सो इथे आपण राईट करूयात, सिन्स इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री सम येत असते. आता आपण काय करून पाहूयात, आपल्याला माहित आहे की 36 प्लस 144 केलं की 180 डिग्री येतं. त्याचबरोबर जर तुम्ही हे केलं की अँगल बी प्लस अँगल सी केलं आणि त्यांचे मेजरचे सम केले तरीही चालणार आहे. हे पहा, 108 प्लस 72 करून पहा किती येतं,
180 डिग्रीज येतं. सो इकडे 180 डिग्री, या दोन इंटिरियर अँगल्सचं 180 डिग्री, या दोन इंटिरियर अँगल्सचं 180 डिग्री. बरोबर म्हटल्यावर हा नक्कीच ट्रेपेझियम आहे. पण तरी सुद्धा आपण आणखी क्रॉस चेक करूयात. आपल्याला कळलेलं आहे की साइड AB आणि साइड DC या पॅरलल लाईन्स आहेत. पण आपण आता इथे हे पहा अशा प्रकारे राईट करून घेऊयात. साइड AB इज पॅरलल टू साइड DC. आणि जरा असं क्रॉस चेक करूयात की अँगल A आणि अँगल B यांच्या मेजरचे सम करून पाहूयात की साइड AD आणि साइड BC पॅरलल आहेत का. आपल्याला जर ट्रपेझियम असेल तर फक्त वन पेअर ऑफ साइड्सच पॅरलल हवा आहे. सो मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B करून पाहूयात. 36 प्लस 32, 36 प्लस 32 किती येतं? 108 येतं. सो साइड AD आणि साइड BC या पॅरलल साइड्स नाही आहेत, हो की नाही. मग हा जो क्वाड्रिलॅटरल आहे या क्वाड्रिलॅटरल मध्ये फक्त वन पेअर ऑफ साइडच पॅरलल आहे. सो इथे आपण राईट करूयात मेजर ऑफ अँगल A अँड मेजर ऑफ अँगल B आर नॉट सप्लिमेंटरी. सो साइड AD इज नॉट पॅरलल, हे साइन आहे नॉट पॅरलल टू साइड BC. इथे राईट करूयात सिन्स वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल, hence the given quadrilateral is a trapezium. पाहिलं किती इझिली आपण प्रत्येक अँगलचे मेजर फाइंड आउट केले आणि त्यावरून आपण शोधलेला आहे की दिलेला जो क्वाड्रिलॅटरल आहे तो हा कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलॅटरल आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5. कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल BARC सच दॅट लेंथ ऑफ BA इज इक्वल टू लेंथ ऑफ BC. किती दिलेला आहे? 4.2 सेंटीमीटर्स. याचा काय अर्थ होतो? BA ची 4.2 सेंटीमीटर्स इतकी लेंथ आहे, त्याचबरोबर BC ची लेंथ सुद्धा 4.2 सेंटीमीटर्स इतकी आहे. लेंथ ऑफ AC 6.0 सेंटीमीटर्स. लेंथ ऑफ AR इज इक्वल टू लेंथ ऑफ CR 5.6 सेंटीमीटर्स. AR 5.6 सेंटीमीटर्स आहे आणि CR सुद्धा 5.6 सेंटीमीटर्स आहे. आता सगळ्यात आधी आपण काय करत असतो तर रफ फिगर ड्रॉ करतो. लक्षात घ्या आपल्या क्वाड्रिलॅटरलचं नाव काय आहे? BARC. सो आधी आपण काय करूयात, सगळ्यात खाली जी लेंथ दिलेली आहे किती दिलेली आहे? 4.2 सेंटीमीटर्स. सो रफ वर्कमध्ये आपण अशा प्रकारे 4.2 सेंटीमीटर्स ड्रॉ करून घेऊयात. हे पहा 4.2 सेंटीमीटर्स. काय नाव आहे? BA. ओके. पुढे काय दिलेलं आहे? BC 4.2 सेंटीमीटर्स. आता आपण 4.2 सेंटीमीटर्स असं कुठेही नाही घेऊ शकत. आणि एक गोष्ट आधी लक्षात घ्या, इथे B आहे, इथे A आहे. आपल्या क्वाड्रिलॅटरलचं नाव आहे BARC. सो BA इकडे असणार आहे R आणि इकडे असणार आहे C. आलं लक्षात? BARC 4 पॉइंट लक्षात आले तुमच्या कशा प्रकारे आहे आपला हा क्वाड्रिलॅटरल. आता पुढे त्यांनी काय दिलेलं आहे? BC ची लेंथ दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर्स. BARC C इकडे कुठेतरी असणार आहे आणि त्याची लेंथ दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर्स. आता 4.2 सेंटीमीटर्स आपण इथे 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 असं कुठेही नाही ड्रॉ करू शकत, हो की नाही. सो पुढे काय दिलेलं आहे ते एकदा रीड करून घेऊयात. लेंथ ऑफ AC दिलेला आहे 6 सेंटीमीटर्स. आता हे पहा इथे B आहे, इथे A आहे. BARC लक्षात घ्या, इथे C आहे, इथे हा आपला A पॉइंट. याचाच अर्थ त्यांनी आपल्याला काय दिलेला आहे? डायगोनल दिलेला आहे. डायगोनलची लेंथ 6 सेंटीमीटर्स आहे. सो आपण काय करणार मग? डायगोनल आधी ड्रॉ करून घेणार. कशा प्रकारे ड्रॉ करणार तर कंपास घ्यायचा आहे. कंपासमध्ये 6 सेंटीमीटर्स AC काय दिलेला आहे? 6 सेंटीमीटर्स की नाही. सो 6 सेंटीमीटर्स इतके कंपासमध्ये डिस्टन्स घेणार आणि इकडे एक आर्क ड्रॉ करणार. आर्क ड्रॉ केल्यानंतर आता इथे आपल्याला कळणार आहे की C हा पॉइंट एक्झॅक्ट कुठे येऊ शकतो, इथेच कुठेतरी येऊ शकतो कारण की हा आर्क इकडे आपण ड्रॉ केलेला आहे. आता 4.2 सेंटीमीटर्स BC ची जी लेंथ दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर्स तितके डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचे आहे आणि कंपासचे टोक इथे पॉइंट B वर ठेवून 4.2 सेंटीमीटर्सचा इकडे एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा. आणि आता हे पहा हा जो आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे त्याला नाव देऊन घ्यायचं आपण C, कारण हा पॉइंट C आपल्याला मिळालेला आहे. आणि CB जॉईन करणार, त्याचबरोबर AC सुद्धा आपण जॉईन करणार. आता पुढे काय दिलेलं आहे? AR आणि CR ची लेंथ दिलेली आहे 5.6 सेंटीमीटर्स. R पॉइंट इकडे कुठेतरी असणार आहे. AR CR दोन्ही सुद्धा 5.6 सेंटीमीटर्स इतकं दिलेलं आहे. कंपासमध्ये 5.6 सेंटीमीटर्स इतकं डिस्टन्स घ्यायचे आहे. कंपासचे टोक आधी A वर ठेवायचं,
इकडे एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा, मग कंपासचे टोक सी वर ठेवायचं आणि इकडे एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा. जो इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे त्याला नाव देऊन घ्यायचं आर आणि जॉईन करून घ्यायचं आपण. हे पहा, अशा प्रकारे आपण जॉईन केलं. आता जे मेजर्स आहेत ते आधीच तुम्ही ड्रॉ केल्या राईट केले तरी चालणार आहे. आपलं राहिलं होतं, सो मी आता इथे राईट करते. 5.6 सेंटीमीटर्स हे सुद्धा आहे 5.6 सेंटीमीटर्स. ही आपली काय आहे, रफ फिगर आहे, लक्षात ठेवायचं आहे. कारण इथे आपण मेजर्स कोणते घेतले का, एक्झॅक्ट नाही घेतले. सो ही रफ फिगर आहे असं आपण इथे मेन्शन करूयात. ओके, आता ओरिजिनल फिगर आपण इकडे ड्रॉ करूयात. ओरिजिनल फिगर ड्रॉ करण्यासाठी आधी काय करायचं आहे, रुलर घ्यायचं आहे. आता ओरिजिनल फिगर मी स्केच पेननी ड्रॉ करतेय, तुम्ही मात्र पेन्सिलच घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये पेन्सिल दिसत नाही म्हणून मी स्केच पेन यूज करते. सो 4.2 सेंटीमीटर्स, रुलरमध्ये 4.2 सेंटीमीटर्स. हे पहा, अशा प्रकारे इथे 4.2 आणि हा 0. सो हे 2 पॉइंट्स आता आपण जॉईन करूयात आणि नाव देऊन घेऊयात BA. किती आहे, 4.2 सेंटीमीटर्स. नेक्स्ट आपण काय केलं, डायगोनल AC ड्रॉ केला, हो ना. सो कंपास घ्यायचा आहे आणि किती आहे डायगोनल, 6 सेंटीमीटर्सचा. सो कंपासमध्ये 6 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स आपल्याला घ्यायचे आहे. हे पहा, 6 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स कंपासमध्ये घेतले. आता कंपासचे टोक पॉइंट A वर ठेवायचे आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. त्यानंतर आपण साइड BC ड्रॉ केली. साइड BC ची लेंथ दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर्स. हे पहा, 4.2 सेंटीमीटर्स. सो कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स आता आपल्याला घ्यायचे आहे. हे पहा, कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेतले. आता कंपासचे टोक ठेवायचे आहे पॉइंट B वर आणि फर्स्ट प्रिव्हियस आर्कला इंटरसेक्ट करणारा सेकंड आर्क ड्रॉ करायचा आहे. दोन्ही आर्क जिथे इंटरसेक्ट झालेले आहेत त्या पॉइंटला नाव देऊन घ्यायचं आहे C. ओके नाही. सो C इथे नाव दिले आणि आता पॉइंट C, पॉइंट B जॉईन करूयात. किती आहे, 4.2 सेंटीमीटर्स. 4.2 सेंटीमीटर्स. त्यानंतर पॉइंट C, पॉइंट A जॉईन करूयात. किती आहे, 6 सेंटीमीटर्स. नेक्स्ट AR आणि CR किती दिलंय, 5.6 सेंटीमीटर्स. सो पुन्हा एकदा कंपास घ्यायचा आहे आणि 5.6 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स आता कंपासमध्ये घ्यायचे आहे. हे पहा, 5.6 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स कंपासमध्ये घेतले. कंपासचे टोक आता पॉइंट A वर ठेवायचे आहे आणि इकडे एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा. त्याचबरोबर कंपासचे डिस्टन्स अजिबात डिस्टर्ब करायचं नाहीये, कारण आपल्याला AR, हे पहा इकडे आर असणार आहे ना. सो AR 5.6 सेंटीमीटर्स आहे. त्याचबरोबर CR सुद्धा 5.6 सेंटीमीटर्स आहे. सो कंपासचे जे डिस्टन्स आहे ते डिस्टर्ब न करता कंपासचे टोक ठेवायचे आहे पॉइंट C वर आणि फर्स्ट आर्कला, प्रिव्हियस आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा एक आर्क ड्रॉ करायचा. आता इथे इंटरसेक्ट होत नाहीये, मग आपण काय करूयात, हा जो प्रिव्हियस आर्क आहे त्याला थोडंसं एक्सटेंड करूयात. हे पहा, अशा प्रकारे आपण आता याला एक्सटेंड केलं. इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे दोन्ही आर्क्सचा, त्याला आपण नाव देऊयात R. आणि आता पॉइंट R, पॉइंट A जॉईन करूयात. त्याचबरोबर पॉइंट R, पॉइंट C जॉईन करूयात. AR 5.6 सेंटीमीटर्स आहे. CR सुद्धा 5.6 सेंटीमीटर्स आहे. सो अशा प्रकारे आपली ही ओरिजिनल फिगर ड्रॉ करून झालेली आहे. पाहिलं, रफ फिगर आणि ओरिजिनल फिगर यामध्ये फरक आहे. रफ फिगरमध्ये आपण मेजरमेंट्स व्यवस्थित घेत नाही आणि ओरिजिनल फिगरमध्ये मात्र आपण मेजरमेंट्स व्यवस्थित घेत असतो. लक्षात घ्यायचं आहे, रफ फिगर फक्त आपल्या रेफरन्ससाठी असते आणि ती ड्रॉ करणं मात्र कंपल्सरी असतं. ती रेफर करूनच आपल्याला ओरिजिनल फिगर ड्रॉ करायचं असतं. सो अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करून झालेला आहे. तुम्हाला जर स्टेप्स राईट करायच्या असतील तर हे पहा, अशा प्रकारे तुम्ही या स्टेप्स राईट करू शकता. क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करण्याआधी आपण समजून घेणार आहोत एक नवीन प्रकारचा क्वाड्रिलॅटरल, जो की आहे काइट. हे पहा, काइट म्हणजे काय आणि त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण समजून घेऊयात. आता प्रॅक्टिस सेट 8.3 मध्ये काइटवर आधारित एकही क्वेश्चन आपल्याला विचारलेला नाहीये, पण याचा अर्थ असा नाही की एक्झाम मध्ये आपल्याला काइटवर आधारित क्वेश्चन येणारच नाही. टेक्स्टबुक मध्ये आपल्याला या सगळ्या क्वाड्रिलॅटरल्सची
प्रॉपर्टी दिलेली आहे, ओके नाही, प्रॉपर्टीज दिलेली आहेत. सो सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे आता आधी आपण काय करणार आहोत, काईट म्हणजे काय आणि त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते अभ्यासणार आहोत आणि मग आपला क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे. सो काईट काय आहे, एक क्वाड्रिलॅटरल आहे. पण याला काईट असं का म्हणतात, डेफिनेशन पाहूयात. इफ वन डायगोनल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द अदर डायगोनल देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड अ काईट. काय दिलेलं आहे, जर एक डायगोनल हा दुसऱ्या डायगोनलचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण काईट असं म्हणतो. आता इथे पहा, या क्वाड्रिलॅटरल मध्ये BD हा एक डायगोनल आहे, त्याचबरोबर AC हा एक डायगोनल आहे. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या, काय म्हटलेलं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर म्हणजे काय, तर 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होणे. आता या दोन्ही डायगोनल्स मुळे इथे हे पहा, या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे, त्याचबरोबर इथे खाली सुद्धा या साईडला 90 डिग्री, या साईडला 90 डिग्री. सो हा काय आहे, डायगोनल BD परपेंडिक्युलर आहे. कोणत्या डायगोनलवर, तर डायगोनल AC वर. आता डायगोनल BD मुळे डायगोनल AC चे दोन इक्वल तुकडे झालेले आहेत, दोन इक्वल पार्ट्स झालेले आहेत. हे पहा, AE आणि EC बायसेक्ट झालेला आहे. त्यामुळे डेफिनेशन लक्षात आली का तुम्हाला, इफ वन डायगोनल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता इथे हा जो डायगोनल BD आहे तो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचे अँगल्स इथे फॉर्म होत आहेत आणि बायसेक्टर म्हणजेच डायगोनल AC ला तो बायसेक्ट करतोय. या आधीच्या आपण क्वाड्रिलॅटरल्स मध्ये म्हणजेच स्क्वेअर मध्ये, रेक्टँगल मध्ये, रोम्बस मध्ये, पॅरेललोग्राम मध्ये आपण काय अभ्यासलं की जे डायगोनल्स आहेत ते एकमेकांना बायसेक्ट करत आहेत. पण इथे लक्षात घ्या, इथे दोन्ही डायगोनल्स बायसेक्ट होत नाहीयेत, इथे फक्त एकच डायगोनल बायसेक्ट होतोय. डायगोनल BD व्यवस्थित ऑब्झर्व करा, दोन इक्वल पार्ट्स आहेत का डायगोनल BD चे, नाही. BE इक्वल नाहीये, कॉन्ग्रुएंट नाहीये ED बरोबर, हो ना. सो हा एक मेजर डिफरन्स आहे. लक्षात आलं तुम्हाला की डायगोनल BD मुळे डायगोनल AC चे दोन इक्वल पार्ट्स फॉर्म होत आहेत, त्याचबरोबर डायगोनल BD हा डायगोनल AC वर परपेंडिक्युलर आहे. सो अशा शेपला आपण काय म्हणतो, काईट म्हणतो. आता याच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते एकदा समजून घेऊयात. हे पहा, टू पेअर्स ऑफ ऍडजसेंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ऍडजसेंट म्हणजे काय, तर शेजारी, आणि साइड्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला साइड्स. सो शेजारी शेजारी असणाऱ्या साइड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट म्हणजेच इक्वल लेंथच्या असतात. आता इथे जितकी लेंथ AB ची आहे तितकीच लेंथ BC ची असणार आहे. AB ची ऍडजसेंट साइड कोणती आहे, BC. सो या ऍडजसेंट साइड्स चा पेअर कसा आहे, कॉन्ग्रुएंट आहे. हे पहा, AB इज कॉन्ग्रुएंट टू साइड BC. कॉन्ग्रुएंटचं हे सिम्बॉल आहे, इक्वल टू, आणि त्याच्यावर अशा प्रकारे आपण S राईट करतो. सो AB इज कॉन्ग्रुएंट टू साइड BC. त्याचबरोबर साइड AD ची ऍडजसेंट साइड आहे साइड DC. या दोन्ही कशा आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. सो हे पहा, AD इज कॉन्ग्रुएंट टू CD. आता काही मुलांना असा प्रश्न पडू शकतो की ऍडजसेंट साइड्स म्हटलंय की नाही, मग साइड AB ची ऍडजसेंट साइड AD सुद्धा आहे. हो, साइड AB ची ऍडजसेंट साइड AD आहे, पण हे पहा इथे या दोन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट तुम्हाला दिसत आहेत का, नाही दिसत आहेत, हो की नाही. AB ही छोटी आहे, AD मोठी आहे. सो या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट नाहीयेत. ऍडजसेंट तर आहेत पण कॉन्ग्रुएंट नाहीयेत. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, टू पेअर्स ऑफ ऍडजसेंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. टोटल 4 पेअर्स असतात. कोणते 4 पेअर्स, हे पहा, हे ब्लू मधले AB BC हे ऍडजसेंट आहेत, त्याचबरोबर AD DC हे ऍडजसेंट आहेत, त्याचबरोबर AD AB या दोन ऍडजसेंट आहेत आणि BC CD या दोन ऍडजसेंट आहेत. सो किती पेअर झाले, टोटल 4 पेअर्स झाले, हो ना. पण इथे काय म्हटलेलं आहे, ओनली 2 पेअर्स ऑफ ऍडजसेंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सो ते दोन पेअर्स कोणते आहेत, तर AB BC हा एक पेअर, AD DC हा एक पेअर. सो हे दोन पेअर्स कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे, वन पेअर ऑफ अपोजिट अँगल्स इज कॉन्ग्रुएंट. आता अपोजिट अँगल्स कोणकोणते आहेत सांगा बरं मला. हे पहा,
बी चा अपोजिट अँगल आहे डी, त्याचबरोबर ए चा अपोजिट अँगल आहे सी. पण कोणते दोन अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट तुम्हाला दिसतात? बी चा अपोजिट अँगल डी हे कॉन्ग्रुएंट कोणत्या तरी अँगलने दिसतायत का? नाही ना. अँगल बी हा मोठा आहे अँगल डी पेक्षा, हे दोन्ही डिफरंट मेजरचे आहेत. तर हे पहा, अँगल ए आणि अँगल सी हे जे दोन समोरासमोर असणारे अँगल्स आहेत ते कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच इक्वल मेजरचे आहेत. सो लक्षात आलं तुम्हाला? इथे आपण राईट करूयात अँगल ए, म्हणजेच त्याला आपण असंही राईट करू शकतो अँगल बी ए डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी सी डी. सो या दोन प्रॉपर्टीज लक्षात आल्या का तुम्हाला? टू पेअर्स ऑफ ऍडजसंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. काइट मधले ऍडजसंट साइड्सचे दोन पेअर्स कॉन्ग्रुएंट असतात. ते कोणते? तर हे वरचे ए बी बी सी आणि मग खालचे ए डी डी सी. वन पेअर ऑफ अपोजिट अँगल्स इज कॉन्ग्रुएंट. टोटल काइट मध्ये किती अँगल्स असतात? तर 4 अँगल्स. अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल डी. अँगल बी चा अपोजिट अँगल आहे डी, सो हा वन पेअर झाला अपोजिट अँगल्सचा. अँगल ए चा अपोजिट अँगल आहे सी, हा झाला अपोजिट अँगल्सचा दुसरा पेअर. सो टोटल 4 अँगल्स, त्यामध्ये 2 पेअर्स आणि 2 पेअर्स मधील फक्त 1 पेअर हा कसा असतो? कॉन्ग्रुएंट असतो, म्हणजेच इक्वल मेजरचा असतो. सो काइट म्हणजे काय हे तुम्हाला चांगलं कळालेलं आहे. त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या सुद्धा व्यवस्थित कळाल्या असणार आहेत. चला आता आपण लगेचच आपला क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करायला घेऊया. क्वेश्चन नंबर 6. Construct quadrilateral PQRS such that length of PQ 3.5 centimeters, length of QR 5.6 centimeters, length of RS 3.5 centimeters, measure of angle Q 110 degree, measure of angle R 70 degree. आता इथे आपल्याला एक क्वाड्रिलॅटरल PQRS कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेलं आहे आणि 5 थिंग्स दिलेल्या आहेत, 3 साइड्स दिलेल्या आहेत आणि 2 अँगल्स दिलेले आहेत. पुढे क्वेश्चन त्यांनी केलेला आहे, इफ इट इज गिवन दॅट quadrilateral PQRS is a parallelogram, which of the given information is unnecessary. आता हा जो सेकंड क्वेश्चन आहे तो आपण नंतर सॉल्व्ह करूयात. आधी हा जो कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेला क्वाड्रिलॅटरल आहे PQRS तो आधी कन्स्ट्रक्ट करून घेऊयात. सो इथे साइड दिलेली आहे PQ 3.5 सेंटीमीटर्स, बरोबर. त्याचबरोबर RS सुद्धा दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर्स आणि QR दिलेली आहे 5.6 सेंटीमीटर्स. मग कोणती साइड आधी ड्रॉ करायची? तर बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की जी मोठी साइड आहे ती आधी ड्रॉ करा, पण तसं काही नसतं. तुम्ही कोणतीही साइड घेतली आणि ती आधी ड्रॉ केली तरी चालणार आहे. पण आता इथे आपण काय करूयात, ही जी साइड दिलेली आहे QR, ही साइड आधी आपण बेसला ड्रॉ करून घेऊयात. आणि काय करतो आधी आपण? येस, रफ फिगर ड्रॉ करतो की नाही. सो इथे आपण आधी रफ फिगर्स ड्रॉ करून घेऊयात. सो रफ फिगरमध्ये कशा प्रकारे येणार आहे, आपल्याला 5.6 QR ड्रॉ करायची आहे. सो हे पहा, इथे QR 5.6 सेंटीमीटर्स आपण रफमध्ये इथे घेतलेलं आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, इथे PQ दिलेलं आहे आणि RS. सो PQ म्हटल्यावर इकडे येणार आणि RS, सो S इकडे असणार, हो की नाही. पण आधी आपण काय करूयात, या साइड्स ड्रॉ करण्याआधी इथे जे अँगल्स दिलेले आहेत ते सुद्धा पाहून घेऊयात. हे पहा, मेजर ऑफ अँगल Q दिलेला आहे 110 डिग्री. सो इथे या पॉइंटवर अँगल की कोणता फॉर्म होणार आहे, 110 डिग्रीचा. तर R सुद्धा दिलेला आहे, मेजर ऑफ अँगल R 70 डिग्री. सो हे पहा, आधी आपण काय करूयात, अँगल्स ड्रॉ करूयात, म्हणजे या ज्या साइड्सची लेंथ दिलेली आहे ती आपल्याला एक्झॅक्ट कुठे येईल ते बरोबर मार्क करता येईल. सो 110 डिग्री Q दिलेला आहे. सो हे पहा, जर आपण स्ट्रेट लाईन इथे ड्रॉ केली तर तो 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो, हो ना. सो 90, 100 आणि 110. सो अशा प्रकारे आपण अंदाजे घेऊयात की इथे मे बी 110 असू शकतं, हो ना. आणि इथे राईट करूयात की हा जो अँगल आहे तो 110 डिग्रीचा आहे. आता मेजर ऑफ अँगल R 70 डिग्री, 70 डिग्री दिलेला आहे, लक्षात घ्या. जर आपण इथे अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर काय होणार, 90 डिग्री. आणि 90 डिग्रीपेक्षा कमी आहे 70 डिग्री. सो आपल्याला अशा प्रकारे आतल्या साईडला 70 डिग्रीचा घ्यावा लागणार आहे. सो आता हे पहा, इथे आपण अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ करूयात. किती आहे हा अँगल, 70 डिग्रीचा. आता काय दिलेला आहे,
PQ आणि RS 3.5 सेंटीमीटर्स. इथे Q आहे, इथे अर्थातच P असणार आहे, इथे R आहे, इथे अर्थातच S असणार आहे. सो PQRS किती दिलेला आहे, दोन्हीही 3.5 सेंटीमीटर्स. सो कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटर्स घेणार आपण आणि इथे एक आर्क ड्रॉ करणार, इथे एक आर्क ड्रॉ करणार. इंटरसेक्टिंग पॉइंटला नाव देणार P, इंटरसेक्टिंग पॉइंटला नाव देणार इथे S आणि मग जॉईंट करणार P आणि S. राईट करून घेऊयात 3.5 सेंटीमीटर्स, 3.5 सेंटीमीटर्स. सो आता प्रथम पाहता आपल्याला हा पॅरलेलोग्रामच दिसतोय रफ फिगरमध्ये. आपण राईट करूयात की ही एक रफ फिगर आहे. आणि आता ओरिजिनल फिगर. सगळ्यात आधी आपण काय ड्रॉ केलं तर हा बेस, हो की नाही, काय घेतलेली आहे ही साईड QR, किती 5.6 सेंटीमीटर्स. चला तर मग 5.6 सेंटीमीटर्स इथे आपण बेसला घेऊयात. 5.5 ची लाईन आहे ही आणि ही 6 ची आणि हा 0. सो 5.6 सेंटीमीटर्सची आपण इथे लाईन ड्रॉ केलेली आहे. पॉइंट्सला नाव देऊन घेऊयात. QR किती आहे 5.6 सेंटीमीटर्स. नंतर आपण काय केलं, पॉइंट Q वर 110 डिग्रीचा एक अँगल कन्स्ट्रक्ट केलेला आहे. सो हे पहा, अशा प्रकारे प्रोट्रॅक्टर ठेवायचा आहे. आणि आता लाईनवर 0 कुठे आहे, लाईनवर 0 आहे इकडे. सो इकडून आपल्याला काउंट करायला चालू करायचं. सो 0 किती करायचं आपल्याला 110 डिग्री. सो 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 110. हे पहा इथे. चला लाईन ड्रॉ करूयात. हे पहा अशा प्रकारे आपण इथे लाईन ड्रॉ केलेली आहे आणि हा अँगल कितीचा आहे 110 डिग्रीचा. नंतर आपण काय केलं, पॉइंट R वर कन्स्ट्रक्ट केला 70 डिग्रीचा अँगल. सो पुन्हा प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे, पॉइंट R वर ठेवायचा आहे. आता सांगा बरं मला, लाईनवर 0 कुठे आहे, इकडे, ओके नाही. सो जिथे 0 आहे तिथून काउंट करायला चालू करायचं. सो 0, 10, 20, 30, 40, 50, 60 अँड 70. हे पहा इथे. किती डिग्रीचा अँगल आहे हा 70 डिग्री. आता पुढे काय सांगितलेलं आहे, पुढे साइड्स दिलेले आहेत PQ आणि RS. PQ आणि RS किती आहे 3.5 सेंटीमीटर्स. सो कंपास घ्यायचा आहे, कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घ्यायचे आहे. हे पहा 3.5 आणि हा 0. ओके. पॉइंट Q वर आपण कंपासचे टोक ठेवूयात आणि या साइडवर एक आर्क ड्रॉ करूयात. त्यानंतर पॉइंट R वर सेम डिस्टन्स ठेवायचे आहे, दोन्ही पण 3.5 सेंटीमीटर्स आहे की नाही. इकडे पण एक आर्क ड्रॉ करूयात. आर्क्स ड्रॉ केल्यामुळे इथे एक आपल्याला पॉइंट मिळालेला आहे, त्याला आपण नाव देऊयात P. आणि इथे हा एक पॉइंट मिळालेला आहे इंटरसेक्टिंग पॉइंट, त्याला आपण नाव देऊयात S. आणि कितीचा आर्क घेतलेला आहे तर 3.5 सेंटीमीटर्स. इथे राईट करून घेऊयात 3.5 सेंटीमीटर्स, 3.5 सेंटीमीटर्स. आणि PS जॉईंट करून घेऊयात. PS हे पहा, हे दोन्ही पॉइंट्स आपण आता अशा प्रकारे जॉईंट करून घेतले. हे पहा इथे PQ 3.5 सेंटीमीटर्स, त्याची अपोजिट साइड किती आहे 3.5 सेंटीमीटर्स. ओके. आणि कशी आहे पॅरलल आहे, हो ना. त्याचबरोबर साइड PS आणि साइड QR या दोन्ही साइड्स पॅरलल आहेत आणि इक्वल लेंथच्या आहेत, बरोबर. इथे 5.6 सेंटीमीटर्स आणि इथे सुद्धा 5.6 सेंटीमीटर्स. ही 3.5 सेंटीमीटर्स, ही 3.5 सेंटीमीटर्स. सो हा काय आहे एक पॅरलेलोग्राम आहे. तर इथे आपण हा 110 डिग्रीचा जो अँगल घेतला होता तेव्हा इथे एक हा पॉइंट घेतला होता. या पॉइंटला आपण नाव देऊयात T, म्हणजे आपल्याला स्टेप्स राईट करायला इझी जाईल. आणि इथे 70 डिग्रीसाठी आपण हा जो एक पॉइंट घेतला होता त्याला नाव देऊयात V. म्हणजे जेव्हा आपण आता इथे स्टेप्स राईट करू तेव्हा त्या स्टेप्स व्यवस्थित राईट करायला आपल्याला सोपं जाईल. आता हा पॅरलेलोग्राम आपण कसा कन्स्ट्रक्ट केला त्याच्या स्टेप्स हे पहा, अशा प्रकारे तुम्ही राईट करू शकता.
आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे ते आपण समजून घेऊयात. इफ इट इज गिवन दॅट quadrilateral PQRS is a parallelogram, which of the given information is unnecessary. आता हे पहा, फर्स्ट क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती कशासाठी दिलेली आहे तर quadrilateral PQRS कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. मग जर त्यांनी आपल्याला आधीच सांगितलं असतं की PQRS हा एक पॅरेललोग्राम आहे आणि तो तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा आहे, तर यापैकी कोणती इन्फॉर्मेशन जर त्यांनी नसती दिली तरीही चाललं असतं. आता हे पहा, पॅरेललोग्राम म्हणजे काय, त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पॅरेललोग्रामच्या अपोजिट साइड्स पॅरेलल असतात, इक्वल लेंथच्या असतात, बरोबर. आणि जे अँगल्स फॉर्म होतात ते कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. आता हे पहा, 110 + 70 करा, 180 येतं सम. सो एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जर ऍडजसेंट साइड्सची फक्त लेंथ दिली असती आणि एक अँगल दिला असता तरी सुद्धा आपल्याला पॅरेललोग्राम कन्स्ट्रक्ट करता आला असता. त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे पहा बरं. त्यांनी PQ ची लेंथ दिलेली आहे, त्यानंतर SR ची लेंथ दिलेली आहे. हे पहा, 3.5 सेंटीमीटर्स, 3.5 सेंटीमीटर्स. या दोन्हींची लेंथ देण्याची काही गरजच नव्हती. याऐवजी फक्त एकाच साइडची लेंथ दिली असती तरीही चाललं असतं. आता QR ची लेंथ दिली आहे ते बरोबर आहे, बरोबर. त्यानंतर मेजर ऑफ अँगल Q दिलेला आहे, मेजर ऑफ अँगल R सुद्धा दिलेला आहे. मग इतक्या सगळ्या इन्फॉर्मेशनची गरज नव्हती जर त्यांनी आपल्याला आधीच सांगितलं असतं की तुम्हाला पॅरेललोग्राम कन्स्ट्रक्ट करायचा आहे. जेव्हा आपल्याला सांगितलं जातं की पॅरेललोग्राम कन्स्ट्रक्ट करायचा आहे तेव्हा आपल्याला फक्त ऍडजसेंट साइड्सची लेंथ आणि एका अँगलचे मेजर माहित असले तरी सुद्धा आपण फार इझिली पॅरेललोग्राम कन्स्ट्रक्ट करू शकतो. सो इथे आपल्याला रिझन राईट करायला सांगितलेलं आहे, हो की नाही. म्हणजे काय राईट करायला सांगितलेलं आहे, इट इज गिवन दॅट quadrilateral PQRS इज अ पॅरेललोग्राम विच ऑफ द गिवन इन्फॉर्मेशन इज अननेसेसरी. सो चला कशा प्रकारे आन्सर राईट करणार आपण या क्वेश्चनचे. सिन्स द अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरेललोग्राम आर कॉन्ग्रुएंट, either PQ or SR is required. PQ ची तरी लेंथ द्यायची त्यांनी फक्त किंवा SR ची तरी द्यायची, दोन्हींची लेंथ देण्याची काही गरज नव्हती. त्यानंतर तुम्ही राईट करू शकता, टू कन्स्ट्रक्ट अ पॅरेललोग्राम लेंथ ऑफ ऍडजसेंट साइड्स अँड मेजर ऑफ वन अँगल इज रिक्वायर्ड. पॅरेललोग्राम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी ऍडजसेंट साइड्स म्हणजे PQQR किंवा SRQR या ऍडजसेंट साइड्सचीच फक्त लेंथची गरज होती आणि एका अँगलची गरज होती. मग तो अँगल Q दिला असता किंवा फक्त R दिला असता तरीही चाललं असतं. सो इधर PQ, लेंथ ऑफ PQ अँड measure of Q or length of SR and measure of R is the necessary information given in the question. I hope तुम्हाला हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे आणि या क्वेश्चनचे कशा प्रकारे आन्सर आपण राईट केले ते व्यवस्थित कळालं असेल. इथे आपला प्रॅक्टिस सेट 8.3 कंप्लीट झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.